पुण्य त्या ठिकाणी अर्जन करतायत, पुण्य प्राप्त करून घेतायत. पण महाराज तीर्थयात्रेकरिता का गेले असतील विदुर काका, त्याचं कारण पण कळालं पाहिजे ना. हे विदुर काका काही सामान्य नाहीत महाराज, हे तर त्या ठिकाणी अवतारी आहेत आणि हे यमधर्माचा अवतार आहे. मूर्तिमंत असणारा यमधर्म विदुर काकांच्या रूपाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाला. का प्रगट झाला त्याचं कारण असं आहे, मांडवे नावाचे त्या ठिकाणी ऋषी आहेत, ते तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना आपल्या आश्रमात ते होते. एका चोरानं चोरी केली आणि बरंचसं धन जमा केलं आणि ते चोरून त्या ठिकाणी घेऊन चालला होता. त्याच्यामध्ये राजसेवक त्याच्या मागे पळू लागले. शिपायांनी त्या ठिकाणी चोरांना पाहिलं, धावपळ त्या ठिकाणी सुरू झाली. चोर त्या ठिकाणी पळता पळता मांडव्य ऋषींच्या आश्रमात घुसला. आपल्यापासून जवळ आहे मांडवगण, मांडवगण मध्ये मांडवगण ऋषींचं स्थान आहे महाराज, मांडव्य ऋषींचं. तिथे त्या ठिकाणी महाराज आश्रम होता. चोरानं आतमध्ये जाऊन आपल्या जवळचं असणारं धन आहे ते ऋषींच्या आश्रमात टाकलं आणि मागच्या दारानं चोर निघून गेला. शिपाई आले. या शिपायाने आतमध्ये प्रवेश केला आणि बारकाईने पाहिलं, अरे या आश्रमामध्ये धन दिसतंय, त्यावरती निश्चित हा ऋषीच त्या ठिकाणी चोर आहे. काही विचार नाही केला, मांडव्य ऋषींना पकडलं आणि राजाच्या समोर गेलं. राजानं त्या ठिकाणी त्या शिपायांचं म्हणणं ऐकलं, मांडव्य ऋषींना चोर समजून त्यांना त्या ठिकाणी शुळावर दिलं, शुळावर देऊन टाकलं. आणि शुळावर दिल्याबरोबर, शूळ म्हणजे अशी प्रक्रिया असते, मोठा उंच असणारा ओटा तयार केला जातो. त्या ओट्याच्या मध्यभागी असणारं एक छिद्र असतं, त्याच्यामध्ये शूल म्हणजे त्या ठिकाणी टोकदार असणारं एक शस्त्र असतं, धारदार असणारं शस्त्र असतं. त्याला मागच्या बाजूने एक हँडल असतं फिरवण्याकरिता. मग तो तिकडून फिरवायचा आणि तो शूळ त्या ठिकाणी वरती वरती येतो. ज्याला शुळावर द्यायचं त्याला बळजबरीत त्याच्यावर बसवलं जातं आणि त्याच्या गुदद्वारा वाटे तो शूळ त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि सगळ्या शरीरामध्ये त्या ठिकाणी तो शूळ व्याप्त होतो आणि हा त्रस्त होऊन त्या ठिकाणी स्वतःचे प्राण सोडून देतो. याला शुळावर देणं म्हणतात. असं मांडव्य ऋषींना शुळावर देण्यात आलं. राजानं त्या ठिकाणी अविचारानं निर्णय दिला, शुळावर द्या. दिलं शुळावर. तो शूळ मांडव्य ऋषींच्या शरीरामध्ये प्रवेशच करू शकला नाही. अर्ध्यापर्यंत त्या ठिकाणी गेला. तपोतेजानं मांडव्य ऋषी शुळावर अतिशय दिव्य रूपाने तरंगले होते. राजानं पाहिलं, अरे हा तर कोणीतरी महात्मा दिसतोय, मी अपराध केला. राजा घाबरला, साष्टांग प्रणिपात करू लागला, रडू लागला, महाराज मी चुकलो, मला क्षमा करा, मी असं करायला नको होतं, मी अन्याय केला. महाराज राजाला म्हणतायत, राजा तू काही काळजी करू नकोस, चूक तुझी नाही. मग कोणाची चूक आहे? ज्या धर्मराजानं त्या ठिकाणी माझ्या नावे हे शुळावर देणं लिहिलं असेल त्याची चूक आहे. कारण मला मागचे 7 जन्म आठवत आहेत, शुळावर देणे इतकं पाप मी केलंच नाही आणि तरी मला शुळावर देण्यात आलं. कोणत्या चुकीचा हा त्या ठिकाणी दंड मला मिळतोय हे मी विचारलं पाहिजे. कारण प्रत्येकाजवळ त्या ठिकाणी महाराज लेखाजोखा असतो आपल्या प्रत्येकाचा. यमधर्म जो आहे ना त्याचा सेवक आहे चित्रगुप्त आणि या चित्रगुप्ताचे 2 सेवक आहेत महाराज, 2 बाजूला त्या ठिकाणी बसलेले असतात, डाव्या आणि उजव्या खांद्यावर. आता इथून पुढे लोक या गोष्टींना मानतील की नाही मला माहित नाही, पण धर्मशास्त्र तर असंच सांगताय. आणि नाही काय तर असं आहे, कारण नाही मानलं तरी चालेल पण कार्य तर मानतील ना. पाप आणि पुण्य नाही मानलं तर चालेल पण पापाचं फल दुःख आणि पुण्याचं फल सुख तर मानतील ना. जीवनामध्ये पाप पुण्य जरी दिसत नसलं तर सुख दुःख तर दिसतं ना. ज्या अर्थी जीवनामध्ये सुख प्राप्त झालं समजावं काहीतरी पुण्य आपल्या पदरात आहे म्हणून आपल्याला सुख मिळालं. ज्या अर्थी जीवनात दुःख झालं त्या अर्थी समजावं काहीतरी पाप मागच्या जन्मात केलं होतं, केले कर्म झाले आणि तीच भोग आले. भोगायला येतं ना महाराज. म्हणून कार्यावरून त्या ठिकाणी कारणाचा शोध लागत असतो. म्हणून त्या ठिकाणी कारण पाप पुण्य, आपण त्या ठिकाणी पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. साधू संतांची प्रमाण आहेत, ते म्हणतात पाप पुण्य केलं की जन्म प्राप्त होतं. पाप पुण्य जन्माचं मूळ आहे. म्हणून इकडे 2 बाजूला त्या ठिकाणी बसलेले आहेत. लोकांना जरी कळत नसलं आपण चांगलं वागतो का वाईट वागतो, कारण बऱ्याच वेळेला बाहेरून फार चांगलं दिसतं, तेवढं आतमध्ये चांगलं असलंच पाहिजे असं नाही. ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जाणे. आतमधलं काय माहिती कोणाला, आतलं नाही दिसत पण आतलं सुद्धा लिहून ठेवलं जातं. ते लिहिण्याकरिता 2 जण आहेत चित्रगुप्ताचे त्या ठिकाणी असणारे सेवक प्रत्येकाजवळ आहेत. मग ते त्या ठिकाणी सगळं आतलं जाणून लिहून ठेवतात. मग ते कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप 3 प्रकारचं पाप. कायिक पुण्य, वाचिक पुण्य, मानसिक पुण्य असे त्या ठिकाणी पुण्याचे प्रकार आहेत आणि पापाचे प्रकार ते लिहून ठेवले जातात. असं लिहून ठेवलं होतं. मांडव्य ऋषी रागावले. रागावून त्या ठिकाणी महाराज यमलोकापर्यंत गेले. यमलोकापर्यंत जाता येतं. यमलोक त्या ठिकाणी मान्य केलाच पाहिजे. का मान्य करावं माहिती आहे?
शास्त्र असं सांगतं, माणूस मेल्यानंतर त्या ठिकाणी 2.5 तास त्याचा अंत्यविधी करू नये. 2.5 तास का बरं अंत्यविधी करू नये म्हणतात? यमदूतांना यमलोकापर्यंत जायला किती वेळ लागतो? 1.25 तास लागतो. आणि पुन्हा यायला सुद्धा तेवढाच वेळ लागतो. जर चुकून त्या ठिकाणी गफलत झाली असेल तर त्या ठिकाणी ते यमदूत त्याला पुन्हा आणून सोडतात. म्हणून 2.5 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी अंत्यविधी करायचं नाही. बऱ्याच वेळेला असं सापडतं, एखादा मनुष्य गेला असं डिक्लेअर केलं जातं आणि बऱ्याच वेळानं त्या ठिकाणी सगळे माणसं जमा होईपर्यंत ते परत उठून बसलेलं असतं. हे कसं काय घडतं? ते परत आणून सोडतात त्याला. रॉंग नंबर. असा रॉंग नंबर लागत असतो, कुठे कुठे पाहायला मिळतं. मला याचा चांगल्यापैकी त्या ठिकाणी अनुभव आहे. कारण आमच्या जवळच अशी एक घटना घडली की आजी त्या ठिकाणी गेली, सगळ्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केली, गेली. पाहुणे रावळे जमा होऊ लागले, बराच काळ त्या ठिकाणी झाला. दुरून लोक यायचे होते ना, म्हणून सकाळी गेलेली होती ती, दुपारपर्यंत तसंच ठेवलं महाराज तिला. आणि थोड्या वेळानं ती पुन्हा उठून बसली. लोक आलेले परत त्या ठिकाणी निघून गेले. कसं काय घडलं असेल? असं घडतं बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी, असं घडत असतं. म्हणून यमलोक आहे आणि तिथे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. यमलोकापर्यंत गेले मांडव्य ऋषी आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज डोळे लाल केलेले आहेत, भयंकर क्रोधानं त्या ठिकाणी लाल झालेले आहेत. यमधर्माच्या समोर गेले. यमधर्मानं पाहिलं, अरे मांडव्य ऋषी समोरून येत आहेत. यमधर्म घाबरला, थर 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 कापू लागला. महाराज काय झालं? का रागावलात? एवढे का रागानं पाहतात? मग बोलू लागले, धर्मा मला चांगल्यापैकी कळत आहे, मागचं माझं त्या ठिकाणी पूर्वचरित्र मी पाहू शकतो. मी काही पाप केलं नाही तरी पण मला शोळावर दिलंस. का शोळावर दिलंस त्याचं कारण सांग. म्हणे थोडं थांबा, आपण तुमचं बाड उचकून पाहूया. चित्रगुप्ताला बोलावलं, त्याच्या सगळ्या खतावण्या मागवल्या. त्या मागवून त्या ठिकाणी उचकापाचकी करून पाहिलं तर कुठेतरी असं सापडलं महाराज, त्यांनी लहानपणी 12 वर्षाच्या आतलं त्यांचं वय असताना एका छोट्याशा किड्याला आपल्या हातात घेतलं होतं आणि काटा हातात घेऊन मागच्या बाजूने तो काटा त्याला डिवचत होते. त्याला पोंगा करणं म्हणतात. असं पोंगा करत होते आणि तो काटा टोचल्या कारणाने तो किडा कासावीस होत होता. म्हणून यांना सुद्धा गुदद्वारावाटे शोळाला त्या ठिकाणी टोचलं गेलं. म्हणे तुमच्याकडून हा अपराध घडला. म्हणजे धर्मा, अरे तू धर्म आहेस, तुला माहिती आहे पाप पुण्य त्या ठिकाणी लागतं, गोष्ट खरी आहे. पण केव्हा लागतं? 12 वर्षाचं वय पूर्ण झाल्यानंतर लागतं. पाप पुण्य हे माणसाच्या शरीरात लागत असतं. गाढवांना, कुत्र्यांना, बैलांना, सापाला, विंचवाला कोणाला पाप नसतं. प्राणी मात्रांना पाप नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. असं आपण प्रमाण पाहतो. पशूंना पाप पुण्य नाही. पाप पुण्य फक्त माणसाच्या शरीरात आल्यानंतर लागतं, ते पण 12 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर. एखाद्या बैलानं जर शिंग खुपसून त्या ठिकाणी एखाद्या माणसाला मारून टाकलं, बैलाला पाप लागत नाही. एखादा सर्प एखाद्याला चावला तर सर्पाला पाप लागत नाही. त्यांना नाही पाप लागत. पाप लागतं माणसाला, पुण्य लागतं माणसाला, ते पण 12 वर्षाच्या पुढे. मग 12 वर्षाच्या आत जर त्या ठिकाणी बाल गुन्हेगार आहेत ना, ते पण गुन्हा करतात, त्यांना तर माफी आहे महाराज, असं आपण पाहतो ना. मग त्यांचं पाप पुण्य कुठे लिहायचं? त्यांचं पाप पुण्य त्यांच्या आईबापाच्या माथी असतं. म्हणजे ते कर्माचं फळ मिळतच नाही असं नाही, कर्म झालं की त्याला फळ असतं. 12 वर्षाच्या आत जर मुलाकडून अपराध घडला तर त्याचं त्या ठिकाणी फल मात्या पित्याला भोगावं लागतं. म्हणून बिंदास्त होऊ नका. हे बिंदास्त होऊ नये म्हणून सांगतोय पुन्हा. त्याने विचार करून सांगितलं, अरे ही गोष्ट खरी आहे, मलाही जाणवत आहे, पण माझं वय त्या ठिकाणी 12 वर्षापेक्षा कमी होतं. मी लहानपणात ते त्या ठिकाणी करत होतो, मला ते मान्य आहे, पण मी त्याचा त्या ठिकाणी दंड भोगण्याच्या योग्यतेचा नाही. तू का दंड दिलास मला? आणि रागावून त्या ठिकाणी शाप देऊन टाकला. महाराज मला शोळावर देतोस, जा मी तुला शाप देतो, तू दासीपुत्र होशील. मांडव्य ऋषींनी धर्माला शाप दिला, यमधर्माला, तू दासीपुत्र होशील. म्हणून यमधर्माला त्या ठिकाणी दासीपुत्र व्हावं लागलं. महाराज दासीपुत्र होऊन त्या ठिकाणी जन्म प्राप्त झाला. दासीपुत्र म्हणजे दासीचा मुलगा. आपण भागवत महात्म्यामध्ये पाहिलं ना, दासीपुत्र त्या ठिकाणी कामारी, बटीक, सेवेचा सेवक हे शब्द आपण त्याच्यामध्ये पाहिले. म्हणून दासीपुत्र व्हावं लागलं. कोणाच्या दासीचा त्या ठिकाणी पुत्र झाला माहिती आहे? शंतनू नावाचा राजा, या शंतनूची पत्नी सत्यवती. या सत्यवतीला त्या ठिकाणी 2 मुलं झाले. एकाचं नाव विचित्रवीर्य आणि एकाचं नाव चित्रांगद. दोनही मुलं त्या ठिकाणी मोठे झाले. आणि चित्रांगद नावाचा जो मुलगा आहे, त्या चित्रांगदाचं एका चित्रांगद नावाच्या यक्षाबरोबर युद्ध झालं आणि त्या चित्रांगदानं याला मारून टाकलं. चित्रांगद तर मारला गेला, तर त्याचं लग्न झालं नव्हतं, अविवाहित होता. आणि विचित्रवीर्य
या विचित्र वीर्याचं त्या ठिकाणी उपवर झाला, लग्नाचं वय त्याचं झालं आणि त्याचं लग्न करायचंय म्हणून भीष्माचार्यांना चिंता पडली, काय करावं म्हणून त्यानं 3 मुली पळून आणल्या होत्या युद्ध करून. त्यांचा विवाह ठरला होता पण तिथून उचलून आणल्या होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. तिघी जणी आल्या आणि आल्यानंतर भीष्मांनी त्या ठिकाणी समोर आणल्या विचित्र वीर्याबरोबर त्या ठिकाणी लग्न लावून द्यायचं होतं. ती अंबा म्हटली की तुम्ही मला पळून आणलं. भीष्माचार्यांना म्हणू लागले मी याच्याशी लग्न करणार नाही, मी तुमच्याशी लग्न करेन. ते म्हणे मी तर ब्रह्मचारी आहे, मी प्रतिज्ञा केली आहे ब्रह्मचारी राहीन, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. म्हणे मग लग्न करायचं नाही तर पळून कशाला आणलं, तुम्ही पळून आणलं मग तुमच्याशीच लग्न केलं पाहिजे. तिनं नकार दिला आणि ती त्या ठिकाणी रागावून निघून गेली महाराज अंबा. मग त्या ठिकाणी अंबिका आणि अंबालिका दोघी जणी त्या ठिकाणी राहिल्या. अंबिका आणि अंबालिका या दोघींचा विवाह विचित्र वीर्याबरोबर त्या ठिकाणी करून दिला. हा विचित्र वीर्य त्या ठिकाणी मोठा कामी स्वभावाचा होता, भयंकर कामी होता. याला पुढे जाऊन रोग झाला महाराज, राजयक्ष्मा नावाचा रोग झाला. राजयक्ष्मा 2 बायका तर होत्याच त्याला दासी सुद्धा एक होती महाराज सेवा करण्याकरिता त्याची. म्हणून त्या ठिकाणी अंबिका आणि अंबालिका आणि एक दासी अशा 3 जणी आहेत. हा रोगानं त्या ठिकाणी ग्रस्त झाला, अति कामुक होता म्हणून राजयक्ष्मा रोगानं त्या ठिकाणी मरण पावला. संतती व्हायच्या आधीच त्याला मृत्यू प्राप्त झाला. तरुण वयामध्ये त्या ठिकाणी 2 सुना विधवा झाल्या. ही गोष्ट सत्यवतीनं त्या ठिकाणी पाहिली, मोठं दुःख तिला वाटू लागलं. आता काय करू, याला काय पर्याय त्या ठिकाणी करता येईल. म्हणून तिनं त्या ठिकाणी महाराज व्यासांचं स्मरण केलं. व्यासांनी सांगितलं होतं ना मी वायुवेगानं तुझ्या जवळ येईल जेव्हा बोलावशील. व्यासदेवांचं स्मरण केलं. व्यासदेवजी महाराज आले. आल्यानंतर विचारलं माते का बोलावतेस. सांगितलं माझ्या 2ही सुना त्या ठिकाणी विधवा झाल्या, आता माझा वंश त्या ठिकाणी वाढवायचा आहे. माझे 2ही मुलं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, तू पण माझा पुत्रच आहेस, तू माझा वंश त्या ठिकाणी वाढवू शकतोस, म्हणून तूच त्या ठिकाणी कृपा कर, तुझ्या कृपेनं त्या ठिकाणी पुत्र प्राप्त होतील. असं म्हणून व्यासांनी त्या ठिकाणी तयारी दिली. व्यासांच्या कृपेनं मुलं होणार होती, आशीर्वादानं त्या ठिकाणी मुलं होणार होती. आणि म्हणून व्यासांनी त्या ठिकाणी तिची अंबिका आहे ना तिच्या महालामध्ये प्रवेश केला. तिनं व्यासांचं तेज पाहिलं, डोळे बंद करून घेतले. तिला गर्भधारणा झाली, तिला मुलगा झाला. तो मुलगा झाला धृतराष्ट्र. डोळे बंद केले म्हणून अंध मुलगा जन्माला आला. जी अंबालिका होती तिच्या महालामध्ये प्रवेश केला. तिनं व्यासांकडे पाहिलं पण तिचे डोळे दिपून गेले. तिनं त्या ठिकाणी पापण्या मिटवते आहे, उघडते आहे असं त्या ठिकाणी सुरुवात केली. डोळे दिपल्या कारणानं त्या ठिकाणी तिला मुलगा झाला, पण तो पांढरा शुभ्र होता, त्याला त्या ठिकाणी पांडुर रोग होता. असा त्या ठिकाणी महाराज मुलगा झाला. दुसरा जी दासी आहे या दासीच्या महालामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. ती दासी मात्र त्या ठिकाणी भगवंताची भक्त आहे, सात्विक आहे. तिनं त्या ठिकाणी व्यासांकडे पाहिलं, तिला त्यांचं ते सहन झालं आणि तिला मुलगा झाला. त्याचं नाव विदुर. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे 3 जण सख्खे भाऊ आहेत. व्यास कृपेनं त्या ठिकाणी प्राप्त झालेले 3 मुलं. वंश त्या ठिकाणी शंतनूचा अशा पद्धतीने वाढू लागला. म्हणून असे असणारे त्या ठिकाणी विदुर काका आहेत. या विदुर काकांचं त्या ठिकाणी जन्मचरित्र आपण पाहिलं. हे विदुर काका भगवंताचे भक्त आहेत. तीर्थयात्रेला का निघून गेले असतील, यांना महामंत्री पद प्राप्त झालं होतं. महामंत्री पद, महामंत्री झाले होते. आणि महामंत्री पदावर असल्या कारणानं सल्ला मसलत करणं हे त्यांचा त्या ठिकाणी धर्म होता. म्हणून त्या ठिकाणी कौरव पांडवांना सल्ला देण्याचं काम करत होते. धृतराष्ट्राला सल्ला देत होते, तो त्यांचा थोरला भाऊ होता. ज्या वेळेला त्या ठिकाणी महाराज पांडवांवर अत्याचार होऊ लागला, पांडवांना त्या ठिकाणी कौरव दुःख देऊ लागले, त्यावेळेला विदुर काकांनी मध्यस्थी केली आणि सांगायला सुरुवात केली, धृतराष्ट्रा हे चांगलं करत नाहीस, वाईट आहे. अरे पंडू त्या ठिकाणी मरून गेला आणि म्हणून त्याची जी असणारी 5 मुलं त्यांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. तू त्यांना पुत्रवत सांभाळलं पाहिजे, तू त्यांच्यावर अन्याय करतोयस. असं करू नको. दुर्योधन मोठा दुराचारी होता महाराज, मोठा दुष्ट आहे दुर्योधन. या दुर्योधनानं त्या ठिकाणी महाराज पांडवांचा छळ मांडला. का छळ मांडला माहिती आहे? पांडवांना त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ प्राप्त झालं, मोठं असणारं नगर, सुंदर असणारं नगर. आणि ते इंद्रप्रस्थ पाहण्याकरिता दुर्योधनाला बोलावलं, पांडवांनी आमंत्रण दिलं, या म्हणे एकदा आमचं घर सुंदर बघायला, बंगला बघण्याकरिता. आणि बोलावलं, तो आला. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आतमध्ये प्रवेश करायचा ना, दरवाजातून आत जायचंय, पण आधी त्याला एक त्या ठिकाणी असं वाटलं समोर पाणी असल्यासारखं दिसू लागलं. काच होती महाराज, काच, पण पाण्यासारखी वाटली. वेड्यानं धोतरवरती धरलं चालायला लागला पाणी समजून, पण ती काच होती. सरळ निघून गेला. थोडा पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा तसाच प्रकार दिसला. त्याला वाटलं मगाची काच होती म्हणजे आता सुद्धा
काचच असणार असा विचार करून त्या ठिकाणी सरळ चालायला लागला. चालता चालता त्या ठिकाणी ते पाणी होतं, ती काच नव्हती. धाडकन पडला महाराज, पाण्यातच पडला. सगळं पितांबर ओलं झालं, सगळं काही त्या ठिकाणी पाहिलं. द्रौपदी वरती होती गॅलरीमध्ये उभी आणि तिनं वरतून त्या ठिकाणी पाहिलं डोकावून. आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज ती हसली दुर्योधनाला. आणि फक्त हसली नाही, त्याला म्हटली अंधे का बेटा अंधा. काही गरज नव्हती म्हणायची, पण बायकांचं तोंड राहायचंच नाही महाराज कुठेच. ते केव्हा पटकन काय म्हणून जातील सांगता यायचं नाही. म्हणून बायकांना कधी गुप्त गोष्ट सांगत जाऊ नये. ते केव्हा प्रकट करतील कोणापुढे सांगता येत नाही महाराज. हसायची गरज नव्हती. सगळं महाभारत बघा हे बायकांमुळेच झालं, आणि रामायण बघा ते पण बायकांमुळेच झालं. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला कारण आहे. म्हणून ती द्रौपदी हसली. दुर्योधनाला राग आला आणि तिच्याकडे पाहून त्या ठिकाणी बोलू लागला, तुझा बदला घेईन. म्हटलं मला हसतेस, तुझा बदला घेईन. आणि बदला घेण्याकरिता षडयंत्र केलं आणि पांडवांना द्यूत खेळण्याकरिता बोलावलं. द्यूतामध्ये कली राहतो ना, पण क्षत्रियाचा धर्म आहे महाराज. क्षत्र धर्मामध्ये त्या ठिकाणी असे अनेक धर्म आहेत. राजाचा धर्म आहे, जर दुसरा समोरचा राजा त्या ठिकाणी द्यूत खेळण्याकरिता बोलावत असेल, कारण पूर्वीच्या काळामध्ये फक्त युद्धानंच जिंकलं जात होतं असं नाही, तर द्यूतानं सुद्धा जिंकलं जात होतं. द्यूत खेळायचे आणि त्या द्यूतामधून त्या ठिकाणी बऱ्याच वस्तू जिंकल्या किंवा हरवल्या जात होत्या. म्हणून द्यूत त्या ठिकाणी खेळायला सुरुवात केली. पांडवांना द्यूताकरिता ललकारलं आणि ललकारल्यानंतर क्षत्रियाला जावंच लागतं या नियमानं त्या ठिकाणी पांडव गेले. लोक म्हणतील मग का गेले, जर द्यूत म्हणजे वाईट आहे तर त्या ठिकाणी पांडवांनी का खेळावं. भगवंताचे भक्त असून ललकारल्यानंतर गेलंच पाहिजे ना, पुरुषार्थ आहे. नसते गेले तर पुन्हा त्या ठिकाणी महाराज पुरुषार्थाला कलंक लागला असता, म्हणून जावं लागलं. मग आपण ऐकलं जरा संदाच्या हाडांच्या कवड्या केल्या होत्या आणि शकुनी मामा कवड्या टाकत होते. कवड्या टाकायला सुरुवात केली आणि सगळ्या कवड्या कौरवांच्या बाजूने पडू लागल्या. इंद्रप्रस्थ जिंकून घेतलं. हस्तिनापुरातलं अर्धनिर्ध राज्य होतं ते पण त्या ठिकाणी घेतलं. यानंतर त्या ठिकाणी सगळी संपदा त्यांची घेऊन टाकली, काही राहिलं नाही. मग म्हणू लागले आता आमच्याकडे काही राहिलं नाही. काही राहिलं नाही कसं, तुम्ही आहात ना 5 जण भाऊ, आमचे गुलाम होऊ शकता ना, एक एक पणाला लावा. म्हणून त्या ठिकाणी नकुलाला पणाला लावलं, हरला. सहदेवाला पणाला लावलं, हरला. भीमाला पणाला लावलं, हरला. अर्जुनाला पणाला लावलं, हरला. धर्मराजाला पणाला लावलं, तोही हरला. 5ही पांडव हरले आणि त्यांचे गुलाम झाले. ते म्हणतील तसं आता यांना वागावं लागणार आहे. म्हणे बस आता सगळी संपत्ती पण गेली आणि आम्ही 5ही तुमचे गुलाम झालो, आता आमच्याकडे काही राहिलं नाही. दुर्योधन म्हणतो काहीच राहिलं नाही कसं, तुमची 5 जणांमधली एक बायको आहे ना, तिचं नाव द्रौपदी. हा दुर्योधन तिला द्रौपदी म्हणत नव्हता, तिला पांचाली म्हणत होता. पांचाली त्याचे शब्द आहेत महाराज ते. जसे अनेक लोक त्या ठिकाणी अनेक प्रकारानं पाहतात ना, तिला यज्ञसेना म्हणतात, यज्ञातून प्रगट झाली होती. तिला त्या ठिकाणी द्रौपदी म्हणतात. त्यानंतर त्या ठिकाणी तिला कृष्णा असं नाव आपण परवा ऐकलं ना, कृष्णा. तीच त्या ठिकाणी तो म्हणू लागला पांचाली आहे ना, तिला पणाला लावा. पांडव म्हणू लागले अरे बायको कुठं पणाला लावायची वस्तू असते का. म्हणे तुम्ही हरलात मग तुमची बायको पणाला लावलीच पाहिजे, पणाला लावा. बायको पणाला लावली आणि कवड्या टाकल्या आणि ठरल्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी कौरवांच्याच बाजूने पडल्या. द्रौपदीला हरले पांडव. आणि मग मात्र त्या ठिकाणी अतिशय दुःख झालं. दुर्योधनाला आनंद झाला. दुर्योधन म्हणू लागला दुःशासनाकडे पाहून, जा दुःशासना, द्रौपदीला भर सभेमध्ये फरफटत घेऊन ये आणि विवस्त्र करून त्या ठिकाणी एवढ्या सभेमध्ये त्या ठिकाणी महाराज त्यानं पितांबर बाजूला करून आपली मांडी उघडी करून बसला आणि म्हणू लागले द्रौपदीला विवस्त्र करून माझ्या मांडीवर बसव. फक्त हसली होती म्हणून, बस एवढाच अपराध होता. दुःशासन गेला. द्रौपदीला त्या ठिकाणी म्हणू लागला चाल तुला बोलावलंय. ती म्हटली मी येणार नाही, मी रजस्वला आहे, एका वस्त्रावर आहे, मी येऊ शकत नाही. सांगितलं काय येऊ शकत नाही, तुला बोलावलं चाल. तिनं नकार दिला. पुन्हा दुर्योधनाकडे आला. दुर्योधन म्हटलं तशी येत नसली तर केसांना पकडून आण. आता केस मोकळे सोडलेले आहेत आणि केसांना त्या ठिकाणी पकडलं. महाराज अरे दुःशासना असं करू नकोस, मी तुझी भाऊजाई आहे. थोरली भाऊजाई ही आईच्या जागेवर असते, तिला आई समजत जावं, मी तुझ्या आईच्या जागेवर आहे, असं करू नकोस दुःशासना. तरी तू ऐकत नाही, दुराचारी आहे. महाराज पकडलं आणि फरफटत भर सभेमध्ये आणलं. कौरवे पांचाळी सभे माझी आणली. सभेत त्या ठिकाणी आणली आणि सभेत आणल्यानंतर त्या ठिकाणी दुर्योधनानं आदेश दिला, आज्ञा दिली, हिला विवस्त्र करा. दुःशासन समोर त्या ठिकाणी सरसावलं. पण द्रौपदीनं मध्येच बोलायला सुरुवात केली. धृतराष्ट्राकडे पाहून, तो राजा आहे ना म्हणून अपील केली पाहिजे, दयेचा अर्ज.
राष्ट्रपतीकडे दिला जातो ना दयेचा अर्ज, तसं राजाकडे त्या ठिकाणी विनवणीचा अर्ज करू लागली. महाराज, मी तुमची पुत्रवधू, मी तुमची सून आहे, मला वाचवा, माझ्यावर कृपा करा, मला वाचवा. अहो भर सभेमध्ये मला विवस्त्र करायचं म्हणतायत. अहो मी कुलवान स्त्री आहे, मी घरांदाज स्त्री आहे. असं त्या ठिकाणी कुलवान स्त्रीला भर सभेमध्ये त्या ठिकाणी विवस्त्र करणं काय योग्य आहे का? स्त्रीचा सगळ्यात मोठा दागिना जर कोणता असेल तर लज्जा. लज्जा, लाजते. सहज जरी त्या ठिकाणी समाजामध्ये दिसली तरी पण लाजून राहते, सहजासहजी कोणाच्या समोर प्रगट होत नाही. जुन्या बायका होत्या ना महाराज, जुन्या काळामध्ये वेशीच्या आतमध्ये जर प्रवेश केला ना तर पायातले असणारे ते जोडे काढून घ्यायच्या आणि गुपचूप त्या ठिकाणी बगलेत घालून रस्त्याने चालायला लागायचे. लांबलचक असणारा पदर असायचा. मोठे मोठे गावातले त्या ठिकाणी प्रतिष्ठित असणारे लोक त्यांच्या समोर कधी बाईनं उंच नजर करून पाहायची नाही. तिने जमिनीकडे पाहूनच त्या ठिकाणी चालायचं. मर्यादा, लज्जा तिच्या अंतःकरणात आहे, लाजून त्या ठिकाणी चालत होते. आज बायकांनी लाज सोडली म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतोय, पूर्वी एवढा अत्याचार होत नव्हता. असंच आहे ना महाराज, लज्जा स्त्रीचं भूषण आहे. म्हणून असं त्या ठिकाणी भूषण असणारी स्त्री तिला भर सभेमध्ये त्या ठिकाणी आणलं आणि विवस्त्र करण्याचा प्रयत्न करू लागला दुःशासन. धृतराष्ट्राला विनंती करताय, महाराज मला वाचवा. तो अंध होता आणि आतून बाहेरून होता. बाहेरून तर आधीच होता आणि आतून पुत्रमोहन अंध झाला होता. त्यानं खाली मान घातली, काही बोलला नाही. ती म्हटली जाऊ द्या, हा मुलांच्या त्या ठिकाणी मोहन अंध झालाय. मग मोठे मोठे लोक आहेत ना, त्यांची विनवणी करते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, केवढा मोठा त्यांचा अधिकार. एक एकाची मनोव्यापारे, हे विश्वच होय संहारे, असा ज्यांचा अधिकार. अशा भीष्माचार्यांकडे त्या ठिकाणी पाहू लागले. पितामह मला वाचवा, मला विवस्त्र करता येतो, माझ्यावर कृपा करा, मला वाचवा. भीष्माचार्यांनी खाली मान घातली, द्रोणाचार्यांनी खाली मान घातली, कृपाचार्यांनी खाली मान घातली. सर्वजण त्या ठिकाणी खाली मान घालून शांतपणे बसून राहिले आणि पुन्हा म्हणू लागले, द्रौपदी तुझी मदत केली असती ग, पण आम्ही यांचं अन्न खाल्लंय, आम्ही यांचं मीठ खाल्लंय, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मिठाला जागलं पाहिजे. ते मिठालाच जागत राहिले. खाली माना घातल्या. सर्वजण त्या ठिकाणी महाराज शांत होते आणि काही त्या ठिकाणी बोलत नव्हते. शांत सभेमध्ये एकाएकी विदुर काका उठून उभे राहिले. विदुर काका महामंत्री आहेत ना, आणि धृतराष्ट्राला सांगू लागले, दादा अरे हा अनर्थ होतोय, हा अधर्म आहे. अरे ती स्त्री आहे, तुझी सून आहे, तुझ्या भावाची त्या ठिकाणी सून काय, तुझी सून काय वेड्या, अरे तिला विवस्त्र केलं जात आहे, थांबव, हा सगळा प्रकार थांबव. दुर्योधनाचा ऐकू नकोस, तो कली आहे, तो दुष्ट आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होतो ना महाराज, तेव्हा तेव्हा त्याला प्रतिकार केला पाहिजे. निमुटपणे अन्याय सहन करणारा सुद्धा त्या ठिकाणी अपराधीच असतो. लक्षपूर्वक ऐका. जेव्हा जेव्हा गोमातेवर, जेव्हा जेव्हा ब्राह्मणांवर, जेव्हा जेव्हा एखाद्या स्त्रीवर, जेव्हा जेव्हा बालकांवर अन्याय घडेल तुमच्या डोळ्यासमोर, तेव्हा तेव्हा लगेच 2 हात करावेत. 2 हात नाही कळालं तर भांडण करावं, आणि भांडण नाही कळालं तर मारामारी करावी. तुम्ही म्हणाल भागवतातून मारामारी करायचं शिकवतंय. हा धर्म आहे, मी धर्म सांगतोय. कारण धर्माचा नियमच असा आहे महाराज, करणे पाखंड खंडन किंवा अनिक निर्दळन कंटकाचे, भूतदया गायी पशूंचे पालन आणि अनेक निर्दळन कंटकाचे, जे कंटक आहेत, धर्मकंटक आहेत, त्यांचं निर्दळन करणं हाच खरा धर्म आहे. म्हणून स्त्रियांवर झालेला अत्याचार डोळ्यानं पाहू नये. लगेच ताबडतोब सरसान जाऊ. जर आपल्यात पुरुषार्थ असेल तर, मनगटात बळ असेल तर समोर जावं आणि लगेच ताबडतोब 2 हात करावे. त्या स्त्रीला वाचवावं, गोमातेला वाचवावं, ब्राह्मणाला वाचवावं, लहान मुलांना वाचवावं. आणि जर भांडण करण्याची क्षमता नसेल तर काय करावं माहिती आहे? निमूटपणे त्या स्थानावरून निघून जावं, तिथे थांबू नये. 2च गोष्टी आहेत, एक तर वाचवावं, नाहीतर निघून जावं. विदुर काका उभे राहिले आणि उभं राहून त्या ठिकाणी बोलू लागले. पण दुर्योधन एवढा दुष्ट आहे महाराज, भर सभेत उभा राहिला, उभा राहून त्या ठिकाणी बोलतोय विदुर काकांकडे पाहून, ए भिकारड्या, बापा चुलत्याला म्हणतोय भिकारड्या, लाज वाटत नाही म्हटला तुला? आमचं अन्न खातोस आणि आमच्या शत्रूच्या बाजूने बोलतोस? तुला जर सहन होत नसेल तर चल, चालता हो, निघून जा इथून. एवढ्या कडक शब्दांमध्ये विदुर काकांची प्रताडणा केली दुर्योधनानं. विदुर काकांना वाईट वाटलं. सत्य पुढे शहाणपण चालत नाही ना.
जिथं सत्ता असते तिथं शहाणपण काही चालत नाही महाराज. हा, तेव्हापासूनचीच म्हण आहे ती, सत्ते पुढे शहाणपण चालत नाही. काय करावं काय कळे ना. वाचवताय ना द्रौपदीला. द्रौपदीकडे पाहत होते. द्रौपदी, मी काही करू शकत नाही ग. मला तुला वाचवावंसं वाटतंय, पण मी काय करू. मी हताश आहे. हे सत्ताधीश आहेत, हे मला काही बोलू देणार नाहीत. निघून गेले विदुर काका. त्या सभेचा त्याग करून निघून गेले. विदुर काकांचा अपमान झाला. रामायणामध्ये आणि भागवतामध्ये साम्य आहे थोडंसं. भागवतामध्ये विदुर काकांचा अपमान झाला आणि रामायणामध्ये बिभीषणाचा अपमान झाला. बिभीषणाचा अपमान झाला, रावणाची उतरती कळा लागली. आणि ते विदुर काकांचा अपमान झाला, दुर्योधनाची उतरती कळा लागली. याला उतरती कळा लागली. आता विदुर काका निघून गेले. इकडे द्रौपदीला कोणी सोडवण्याकरिता नव्हतं महाराज. काय करावं. तिनं विचार केला, कोणी सोडवत नाही ना. माझे पती आहेत ना 5 हक्काचे. लोकांच्या बायकांना एक एकच पती असतो, मला 5 पती आहेत. सोडवतील ना. नवऱ्यांकडे पाहू लागले. अहो तुम्ही तरी मला सोडवा. सगळेजण त्या ठिकाणी पाहतायत. सगळ्यांनी खाली माना घातल्या. गरम रक्ताचा दादा भीम उठून उभा राहू लागला. धर्मराजानं त्याची मांडी दाबली. म्हणे भीमा थांब, आपण हारलेलो आहोत. भीम शांत झाला. पण काल ते ऐकलं, त्यानं प्रतिज्ञा केली, तुझ्या याच मांडीवर गदा मारीन. 5ही पांडवांनी खाली माना घातल्या. आता काय करावं. द्रौपदीनं स्वतःच्या बळावर स्वतःचं संरक्षण करायचं ठरवलं. दातामध्ये पदर धरला. मी माझं संरक्षण करीन. पण ती स्त्री आहे, अबला आहे, आणि त्यात पुन्हा आणखी आहे का. हा दुःशासन आहे ना, या दुःशासनाच्या अंगात 10,000 हत्तींचं बळ होतं. याला कोण वरदान दिलं होतं महाराज, एवढं तुझ्यामध्ये बळ आहे. एवढा बलवान असणारा दुःशासन, त्याच्या समोर द्रौपदी काय करते. या द्रौपदीला त्या ठिकाणी महाराज चिंता वाटू लागली. दुःशासनानं तिच्या पदराला पकडलं, जोरात ओढलं महाराज. ओढल्याबरोबर दातातून पदर निसटला आणि आता दुःशासन त्या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात द्रौपदीला आठवलं, अरे या सगळ्या लोकांच्या समोर मी काय काकुळती येते. माझा कन्हैया आहे ना, माझा भगवान, माझा भाऊ, जो मला सांभाळणार आहे. द्रौपदीचे परित्राता येन कौरव कश्मलात, कौरव रूपी चिखलामध्ये द्रौपदी रूपी त्या ठिकाणी कमळाचा सांभाळ करणारा भगवान. त्या भगवंताची आठवण द्रौपदीला झाली. आणि आता मात्र द्रौपदीने त्या ठिकाणी निर्णय केला, बस स्वतःचं संरक्षण स्वतः नाही करायचं, काही प्रयत्न करायचे नाही, भगवंताची शरणागती करायची. 2 हात उंच आकाशाच्या दिशेने केले. लक्षपूर्वक ऐका. हात उंच करणं म्हणजे शरणागती करणं. आपण मधून मधून हात उंच करतो ना भगवंताचं नाव घेऊन, म्हणजे आपण देवाला सांगतो, देवा मी तुला शरण आलो. हे शरणागती करता 2 हात उंच करावे. लोक म्हणतील हे काय नवीन स्टाईल आहे, हात उंच करायची नाही. याच्यात भाव आहे. जुने कीर्तनकार त्या ठिकाणी लोकांना म्हणायचे, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, हात उंच करायचे. मग सगळ्या लोकांनी उंच करायचे. आता स्टँडर्ड कीर्तनकार आहेत, त्यांना ते वारकरी संप्रदायातले तत्व मान्य नाहीत. उलट आम्ही हात उंच करायला लावतो, आम्हाला नावं ठेवतात. चला हात उंच केले आणि डोळे बंद करून त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करू लागले. देवा तुला कसं दिसत नाही रे. तुझी बहीण त्या ठिकाणी भर सभेमध्ये आणलेली आहे. हे सगळे दुराचारी त्या ठिकाणी आहेत, कोणी मला सोडवण्याकरिता नाही रे. माझा पदर धरून त्या ठिकाणी हा दुःशासन ओढतोय. देवा मला वाचव. कुठे अडकलास, कुठे गुंतलास देवा, धाव. भगवंत कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ वीर सांभाळे अबोले, दीनानाथ वीर सांभाळे अबोले. हे द्वारिकानाथ, हे भगवान, हे देवा, कुठे लपलास रे, कुठे गुंतलास. तू तर सर्वांतर्यामी आहेस ना, तुला सगळ्यांच्या मनातलं कळतं. आर्त स्वरामध्ये त्या ठिकाणी बोलू लागली, कन्हैया धाव. अरे तुझ्या बहिणीला या भर सभेमध्ये त्या ठिकाणी आणलंय, तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न हे दुराचारी करतायत, मला वाचव देवा.
तुझ्याशिवाय मला कोणी वाचू शकत नाही. हात उंच करून डोळे बंद करून भगवंताचं स्मरण कर. लाज तुम बिन मोरी कोण खबरले, तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरधारी रे, लाज रखो तुम मोरी कन्हैया, लाज रखो तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरधारी देवा धाव. सांगू माझा भगवान सर्वज्ञ आहे, सर्वांतर्यामी आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे, सगळं काही त्याला कळतं. म्हणतात जेवण करतोय आणि जेवण करता करता त्या ठिकाणी महाराज द्रौपदीचा स्वर कानापर्यंत भगवंताचा गेला. बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा हो. बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा, श्यामा मुरारी रे दूर करो दुख मेरा. बोलवावं लागतं देवाला, अंतकरणापासून हाक मारावी लागते. लोक कहते भगवान आते नहीं, अरे आते नहीं क्या तुम द्रौपदी जैसे बोलाते नहीं. द्रौपदीने जसं बोलावलं तसं तू बोलवत नाहीस. भगवान जेवण करायला बसले होते ना, जेवतं ताट सरकवून दिलं महाराज आणि खाडकन उठून उभा राहिला. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं देवा काय झालं, कुठे जातात. सांगितलं रुक्मिणी माझी भक्त संकटात आहेत, माझी द्रौपदी संकटात आहे, मला गेलं पाहिजे. गायगाने भगवान जाण्याकरिता निघाले. गरुडाचं स्मरण केलं आणि भगवान गरुडावर बसलेले आहेत, जाण्याकरिता निघाले. पण इतक्यात मनात असा विचार केला की हा गरुड जर थोडा उशिरा पोहोचला आणि मला जाण्याच्या आधी जर माझी द्रौपदी कुठे जर त्या ठिकाणी सगळ्या लोकांच्या समोर उघडी पडली तर काय करू. गरुडाचा वेग आहे मनापेक्षा 10,000 पटीने जास्त आहे. मनापेक्षा आपल्या मनाला केवढा वेग आहे. आपण कथेच्या मंडपात बसतो घरी 10 वेळा जाऊन येतो, एवढं वेगवान आहे मन. मुंबईला जाऊन येतो इथं बसून एका सेकंदात, एवढं वेगवान आहे मन. मनापेक्षा 10,000 पटीनं जास्त वेग आहे गरुडाचा. एवढा वेगवान असणारा गरुड, पण भगवंताला गरुडाचा वेग कमी वाटला. तुकोबऱ्या सांगतात त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. गरुडाला मागे टाकलं आणि गरुडाच्या आधी भगवान जाऊन त्या ठिकाणी पोहोचले. द्रौपदीने डोळे बंद केले होते, हात उंच आकाशाच्या दिशेने केले होते, भगवंताचं स्मरण करत होते, कन्हैयाच्या चरणांना त्या ठिकाणी आठवत होती. हे कन्हैयाचे चरण आहेत ना महाराज, सगळ्या रोगांवरचं औषध आहे. जीवनामध्ये काही दुःख असू द्या, जीवनामध्ये कोणती खंत असू द्या, जीवनामध्ये केवढाही वाईट प्रसंग असू द्या, त्या वाईट प्रसंगाला समोरून आलेला असताना त्या प्रसंगाचा विचार करू नका, माझ्या श्यामसुंदराच्या चरणांचा विचार करा. त्याला डोळ्यासमोर आणा आणि मग बघा काय चमत्कार होतो, चमत्कार घडतो महाराज. केवढाही उद्विग्न झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी महाराज केवढ्या मोठ्या दुःखातून भगवान बाजूला करतो. कारण दुःख त्या ठिकाणी होतं ना जीवनामध्ये. बऱ्याच वेळेला आपलीच माणसं आपल्याला दुःख देतात. परक्या लोकांची काय मजाल दुःख द्यावं. लोक नाही दुःख देणार, लोकांकडून त्या ठिकाणी आपण काय ऐकून घेणार नाही. लोकांचं कोण ऐकतो? ज्याला आपण आपलं म्हणतो तेच आपल्याला दुःख देतात. त्याच्याचमुळे आपल्याला भयंकर वेदना होतात, मस्तिष्क त्या ठिकाणी गरम होतं, आपलेच दुःख देतात. भगवंताच्या चरणांना आपलं म्हणावं, कोणाला आपलं म्हणू नये. जेव्हा त्याच्या चरणांना त्या ठिकाणी आपण आपलं करू, डोळे बंद करून त्याचं स्मरण करू, मग बघा संकट राहणारच नाहीत. रफूचटकर होऊन जातात, संकट निघून जातात, धुळधाण करून टाकतो सगळ्या संकटांची. त्याच्या समोर संकट राहतच नाही महाराज. दुःखामध्ये सांभाळतो, हा तळहाताच्या फोडासारखा त्या ठिकाणी सांभाळतो महाराज. भक्तांना सांगतो, भक्ता काही चिंता करू नको, मी तुझ्या बरोबरच आहे. ऐकतात ना सर्वजण. एका भक्ताला त्या ठिकाणी भगवान प्रसन्न झाले. विचारलं तुला काय पाहिजे सांग. म्हणे काय नाही देवा, मला सुखात आणि दुःखात तू माझ्या बरोबरच असावा अशी माझी इच्छा आहे. भगवान म्हटले ठीक आहे. ऐकतात ना सर्वजण. महत्वाचं म्हणून सांगताय, भक्ताच्या जीवनामध्ये सुख आलं आणि सुखाच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी भक्त विचारण करू लागला. चालतोय रस्त्यानं, चालता चालता त्या ठिकाणी पाहू लागला, देव माझ्या बरोबर आहे का पाहण्याकरिता वळून पाहतोय तर त्याला स्वतःचे पण पावलं दिसले आणि देवाचे पण पावलं दिसले. दोघांची पावलं दिसले. सुखाच्या प्रसंगात दोघांचे पावलं दिसले.
आणि एक दिवस असा आला भक्ताच्या जीवनात दुःख आलं आणि दुःख आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज तो भक्त चालू लागला. चालताना त्या ठिकाणी फार वेदना होऊ लागल्या, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत, चालतोच आहे. त्याने विचार केला सुखात तर देव माझ्या बरोबर होता, पण दुःखात माझ्या बरोबर आहे की नाही म्हणून वळून पाहावं. म्हणून वळून पाहिलं, किती पावलं दिसत आहेत, एकाचेच पावलं होते, दोघांचे पावलं नव्हते. मनातल्या मनात विचार करायला लागला, बघा सुखाचा प्रसंग आला तर देव बरोबर होता आणि दुःखात मला सोडून दिलं एकट्यालाच, मी एकटाच त्या ठिकाणी चालतोय, माझे एकट्याचेच पावलं आहेत. दुःखाचा प्रसंग निघून गेला आणि सुखरूप त्या दुःखातून हा बाहेर आला. आणि सुखरूप दुःखातून बाहेर आल्यानंतर पुन्हा भगवान प्रगट झाले आणि त्याने विचारलं, देवा मला वचन दिलं होतंस की सुखात आणि दुःखात तुझ्या बरोबर चालेन, सुखात तर तुझी पावलं मला दिसली रे, पण दुःखामध्ये लोकांसारखं तू सुद्धा मला सोडून दिलंस का? मला सोडून गेलंस मला सांग. भगवान म्हटले, वेड्या कोण म्हणतं मी तुला सोडून गेलं, मी तुझ्या बरोबरच होतो. म्हणे बरोबरच होतास, मग एकट्याचेच पावलं कसे दिसत होते? एकट्याचेच पावलं होते, गोष्ट खरी आहे. भगवान म्हटले, हो एकट्याचेच पावलं होते, पण जरा डोकून बघ ना ते पावलं कोणाचे आहेत. मग घाई भक्त खाली बसला आणि त्या पावलांच्या खुणांना पाहू लागला. त्यांच्यावर शंख चक्र गदा हे त्या ठिकाणी चिन्ह दिसू लागले आणि मग कळाला, अरे हे पावलं तर देवाचे आहेत. मग देवा माझे पावलं कुठे आहेत रे? म्हणजे संकटात मी तुला कसं चालू देईल रे? तुला चालू देत नव्हतो, तुला मी उचलून घेतलं होतं आणि पाठीकडे घातलं होतं आणि मीच चालत होतो. उगीच नाही सांगत, महाराजांचं प्रमाण आहे, आम्हा घाली पाठीकडे आपण कळी कळासे भिडे. असा आहे माझा भगवान. संकटांमध्ये त्या ठिकाणी पाठीकडे घालतो आणि स्वतः समोर होतो. त्याच्यावर विश्वास ठेवा मायबाप. जेथे हाती धरून या, मी जिथे जातो तिथं माझ्या बरोबरच आहे माझा कन्हैया. अनेक प्रसंगांमधून वाचवतो, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. म्हणून हा प्रत्यक्ष प्रगट होतो. द्रौपदीच्या समोर प्रगट झाला दुःखाच्या प्रसंगात आणि विचार करू लागला. दुःशासनानं पदर पकडला आणि ओढण्याचा प्रयत्न करतोय, आता काय करू? एक साडी जर मी पुरवायचा प्रयत्न करीन तर एक साडी पूर्ण झाल्यानंतर दुसरी साडी परिधान करेपर्यंत द्रौपदी कुठेतरी माझी उघडी पडेन, आता काय करू? मग भगवंतानं त्या ठिकाणी विचार केला, एक साडी नाही पुरवायची, मग साडीच व्हायची. स्वतः त्या ठिकाणी नेसती लुगडी स्वय झाला. स्वतःच त्या ठिकाणी महाराज वस्त्र अवतार धारण केला. वस्त्र अवतार. दुःशासन त्या ठिकाणी पदराला धरून ओढतच आहे आणि द्रौपदी शांतपणे उभी आहे, भगवंताचं स्मरण करते आहे. दुःशासन ओढता ओढता त्या ठिकाणी महाराज एवढा त्रस्त झाला की मूर्छित पडला, चक्कर येऊन पडला, पण साडी संपलीच नाही. अशी अवस्था निर्माण झाली. सगळ्या लोकांच्या समोर भगवंतानं त्या ठिकाणी अंबर अवतार धारण केला, दिव्य अवतार, वस्त्र अवतार धारण केला आणि द्रौपदीला सांभाळलं. महाराज विदुरकाका तर निघून गेले होते, द्रौपदीचं संकट भगवंतानं घालवलं. आणि यानंतर त्या ठिकाणी महाराज बरेचसे पांडवांवर आघात झाले. सांगितलं, तर तुम्ही हरलेले आहात, आम्ही म्हणू तसं तुम्हाला वागावं लागेल. 12 वर्षाचा वनवास सहन करा, 12 वर्ष वनवासाला जा आणि 1 वर्ष त्या ठिकाणी अज्ञातवासात राहा आणि मग त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही आल्यानंतर तुमचा विचार करू, असं दुर्योधनानं सांगितलं. पांडव 12 वर्षाच्या वनवासाला निघून गेले. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? लक्षपूर्वक ऐका. 12 वर्षाचा वनवास पांडवांना झाला. पांडव वनात निघून गेले खरे, पण विदुर काकांनी सुद्धा विचार केला, आपणही आता हस्तिनापुरात नाही राहायचं, आपणही वनात राहायचं. म्हणून त्या ठिकाणी मी द्रौपदीकरिता काही करू शकलो नाही, पांडवांच्या बाजूने त्या ठिकाणी मला काही करता आलं नाही, पण मी सुद्धा त्या ठिकाणी आता वनातच थांबेन. म्हणून 12 वर्ष विदुर काका सुद्धा वनातच राहिले. आणि 12 वर्ष त्या ठिकाणी काकाने काय केलं माहिती आहे? कंदमुळं फळं खाऊन त्या ठिकाणी उपवास केला, तपश्चर्या केली. एकट्याने नाही केली. विदुर काकांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा, सुलभा देवी. सुलभ, जी परमार्थाला सुलभ असते ती खरी सुलभा. नाहीतर फक्त नाव सुलभा असून काय उपयोग आहे? पतीच्या जीवनामध्ये ती सुलभ असली पाहिजे, नाही तर ती जर कर्कश असेल आणि फक्त स्वतःचाच विचार करणारी असेल. कारण 3 प्रकारच्या स्त्रिया पाहायला मिळतात. काही स्त्रिया स्वतःच्या सुखाकरिता नवऱ्यावर प्रेम करतात, त्यानं स्वतःला सुख दिलं तर बरं. काही दोघांच्या सुखाचा विचार करतात, आपलं सुख आणि नवऱ्याचं पण सुख. आणि काही अशा असतात ज्या फक्त आणि फक्त नवऱ्याच्या सुखाचा विचार करतात, आपल्या सुखाचा काही विचार करत नाही. अशा स्त्रिया एक त्या ठिकाणी महाराज होऊन गेले, नाना महाराज वनकोटेकर, तुम्हाला माहित असेल. त्यांना डायबिटीज झाला होता महाराज. आता ते त्यांचं निर्वाण झालं, डायबिटीज झाला होता.
मग काय झालं, त्यांना त्या ठिकाणी गोड खाऊ नका म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग तर डायबिटीस त्यांना झाला, गोड त्यांनी खायचं नाही. हे सगळं त्या ठिकाणी खरं होतं. पण त्यांच्या पत्नीनं सुद्धा त्या ठिकाणी ऐकलं, यांना गोड खायचं नाही, आपणही गोड खायचं नाही. तिनं जीवनातून गोडच काढून टाकलं महाराज, खाणंच बंद करून टाकलं गोड. एवढी त्या ठिकाणी पतिव्रता कुठे सापडेल. पूर्वीच्या त्या ठिकाणी स्त्रिया अशा पद्धतीनं पतीच्या मतानुसार वागत होत्या महाराज. असंच करावं असा नियम नाही, पण तिच्या अंतकरणातली भावना आहे. फार जुनं कशाला सांगू, आताची गोष्ट आहे. दुंडा महाराज माहिती आहेत ना सर्वांना, दुंडा महाराज देगलूरकर. दुंडा महाराजांचं निर्माण झालं आणि आईसाहेब त्या ठिकाणी वाड्यात होत्या. लोकांची गर्दी होऊ लागली आणि त्यांनी त्या ठिकाणी विचारलं, एवढी गर्दी काय? माईंनी विचारलं. कोणीतरी सांगितलं, महाराज वैकुंठाला गेले. असं म्हटल्याबरोबर बाईनं त्या ठिकाणी डोळे उघडले, आकाशाकडे पाहिलं आणि पांडुरंगाच्या नावे बोलू लागले, पांडुरंगा आता महाराज निघून गेले, मग माझं राहण्यात काय त्या ठिकाणी अर्थ आहे रे, माझ्या जीवनात काय अर्थ राहिला? पांडुरंगा म्हणून त्या ठिकाणी डोळे बंद केले आणि असंच शरीर सोडून दिलं महाराज. एवढं सामर्थ्य. मी काय गोष्टी सांगतोय तुमच्या समोर, ही घडलेली गोष्ट आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी ती पाहिलं सुद्धा असेल कदाचित. अंत्यविधीला त्या ठिकाणी जेवढे लोक गेले असतील, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकाच वेळेला दोघांचा अंत्यसंस्कार झाला. म्हणून त्या ठिकाणी अशा पतिव्रता असणाऱ्या स्त्रिया सुलभा, पतीच्या त्या ठिकाणी परमार्थाला सुलभ असणारी स्त्री सुलभा, विद्रुकाकांच्या परमार्थाला सुलभ आहे. दोघे जण पती पत्नी त्या ठिकाणी महाराज वनामध्ये राहू लागले, कंदमुळं फळं खाऊ लागले. एकमेकाला त्या ठिकाणी म्हणू लागले, सुलभा देवीनं त्या ठिकाणी म्हणावं काकांना, अहो तुम्ही त्या ठिकाणी मी तुमच्याकरिता स्वयंपाक करते, तुम्ही काहीतरी खात जा. तुम्हाला उपवास नाही निघाला तर क्षीण होऊन जाल, काहीतरी खा. ते म्हटले, नाही नाही, मी भगवंताचं भजन करतोय, त्याचं चिंतन करतोय, त्याच्याच करिता मला उपवास करायचा आहे, मी काही नाही खाणार, उलट तूच काहीतरी खा. मी तरी त्या ठिकाणी मोकळा बसतोय, तुला काम करावं लागतं, तुला घरातली सगळी कामं पाहावी लागतात, या सगळ्या गोष्टी तुला पाहाव्या लागतात, तू काहीतरी खा. तिने काही खाल्लं नाही, पती काही खात नाही, मी कशी खाऊ? पूर्वीच्या स्त्रिया नवरा जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या, आता त्या जेवल्यानंतर हा जेवत असतो. असा एवढा फरक आहे. असंच होतं महाराज. आता कोण काय पाळायला लागलं, त्या काळात हे पाळलं जात होतं. म्हणून दोघांनी कंदमुळं फळं त्या ठिकाणी खावे आणि सत्संग करावा. घरात सत्संग होता, घरात सत्संग. ज्याची बायको परमार्थिक आहे ना, त्याला घरातच सत्संग मिळतो, दुसरीकडे जायची गरज पडत नाही. जिचा पती परमार्थिक आहे तिला घरातच सत्संग मिळतो, बाहेर जायची गरज पडत नाही. सत्संग. आणि ज्याच्या भाग्याने मिळतं तो भाग्यवान आहे महाराज. सगळ्यांच्याच भाग्यात असं असतं असं नाही. म्हणून दोघेही त्या ठिकाणी सत्संग करत होते, भगवंताविषयी चर्चा करत होते आणि रोज उठून त्या ठिकाणी चर्चा होत होती. सुलभादेवी विदुर काकांना म्हणत होत्या, अहो आपण एवढं भगवंताचं चिंतन करतो आहोत, भजन करतो आहोत, भगवान एक दिवशी आपल्या घरी येतील की नाही हो? मला असं वाटतं देवानं कधीतरी आपल्या घरी यावं आणि येऊन त्या ठिकाणी आपल्या घरी भगवंतानं भोजन करावं. अर्थ आहे ना अंतकरणात, अर्थ धारण केलं नाही तर भगवान येतच नाहीत महाराज. तिच्या अंतकरणात अर्थ आहे. विद्रुकाकांनी बोलायला सुरुवात केली, अरे भगवान दयाळू आहेत, निश्चित त्या ठिकाणी आपल्या घरी येतील, भक्तवत्सल असणारा भगवान आहे. बाईनं पुन्हा बोलायला सुरुवात केली, पण महाराज मला असं वाटतं आपण फार गरीब आहोत, आपल्यालाच त्या ठिकाणी खाण्यापिण्याची पंचायत आहे, तर भगवान आपल्यासारख्या गरीबाच्या घरी कसा येईल? तो श्रीमंताच्या घरी जाईल? विद्रुकाका म्हटले, नाही नाही, माझ्या देवाविषयी असं बोलू नकोस, त्याचा स्वभाव असा नाही. तो उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. तो उच नीच काही पाहत नाही, त्याला त्या ठिकाणी काही लहान मोठे पण दिसत नाही, त्याला सगळेजण समान आहेत. तो अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, भाव अंतकरणातला पाहतो, निश्चित आपल्या घरी येईल, काही काळजी करू नको, फक्त अंतकरणात मनोरथ तयार करून ठेव की देवानं आपल्या घरी यावं. 12 वर्ष भगवंताचं भजन करत होते, ध्यान करत होते, चिंतन करत होते, वाट पाहत होते. 12 वर्ष पांडवांचे त्या ठिकाणी वनवासाचे पूर्ण झाले, 1 वर्ष अज्ञातवास त्या ठिकाणी झाला आणि पांडव पुन्हा एकदा हस्तिनापुरात आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी विचारपूस करू लागले दुर्योधनाला. म्हणे, दुर्योधना आमचं राज्य तू त्या ठिकाणी हिरावून घेतलंस, तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही त्या ठिकाणी 12-13 वर्षाचा वनवास भोगलाय, आमचं राज्य आम्हाला देऊन टाक. दुर्योधन म्हटला, जमत नाही, राज्य मी देणार नाही. मग अरे नाही राज्य दिलंस अर्ध तर निदान 5 गावं तरी आम्हाला दे, त्या 5 गावांमध्ये आम्ही सुखी राहू. सांगितलं जमत नाही, 5 गावं मी देणार नाही. नाही 5 गावं तर निदान 1 गाव तरी दे, एका गावात आम्ही सुखी राहू. सांगितलं 1 गावही मिळणार नाही. मग काय करावं लागेल? युद्ध करावं लागेल. म्हटलं युद्धाशिवाय पर्याय नाही, युद्ध करा आणि काय पाहिजे ते घेऊन जा. तर काय करावं? पांडवांनी भगवंताचं स्मरण केलं, भगवान आले. द्वारकेचा राणा पांडवा घरी आला, पांडवांच्या घरी. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज
विचार करू लागला की आता दुर्योधनाकडे जायचंय आणि संधी करण्याकरिता मध्यस्थी करण्याकरिता भगवान निघाले. हस्तिनापुरामध्ये भगवान येणार ही गोष्ट दुर्योधनाला कळाली आणि दुर्योधनानं त्या ठिकाणी महाराज सगळी नगरी सजवली. नाटकी आहे दुर्योधन, वाईट आहे दुर्योधन. नाटकानं त्या ठिकाणी सगळी नगरी सजवली होती. देवाचं त्या ठिकाणी स्वागत करायचं होतं, खोटं खोटं स्वागत करतोय. त्यानं त्या ठिकाणी गुढ्या तोरण सडा समारजाने सर्व काय केलं, उंच आसन तयार केलं देवाला बसण्याकरिता. त्याच्यामध्ये साप आणि विंचू घालून ठेवले. पक्वान्नांचा स्वयंपाक केला, त्याच्यामध्ये विष घालून ठेवलं देवाला मारण्याकरिता. आणि अशा पद्धतीने भगवंताची वाट पाहत होता दुर्योधन. असा दुर्योधन आहे. भगवान येणार आहेत. विदुर काकांनी त्या ठिकाणी पाहिलं, अरे आज हस्तिनापुराला त्या ठिकाणी फार सुंदर सजवलंय. एवढं सजावट त्या ठिकाणी का केली असेल, काय विशेष त्या ठिकाणी घडणार आहे. कोणा ब्राह्मणाला विचारलं का, हो आज का बरं एवढी नगरी सजवली आहे. त्यानं आनंदानं सांगितलं, तुम्हाला माहित नाही. म्हणे काय, कृष्ण येणार आहे, भगवान येणार आहेत, द्वारिकाधीश येणार आहेत. असा शब्द ऐकला विदुर काकांनी, एवढा आनंद झाला महाराज. भगवान येणार आहेत, भगवान येणार आहेत. गाई गाई घराच्या दिशेने पळत गेले. अगं सुलभा ऐकलंस का, अगं सुलभा ऐकलंस का. काय झालं स्वामी, तुला माहिती आहे भगवान येणार आहेत, द्वारिकाधीश येणार आहेत. सगळं गाव त्यांना पाहण्याकरिता जमा झालंय. चल ना आपणही पाहू. 12-13 वर्षांपासून त्या ठिकाणी वाट पाहत होते देवाची, देव केव्हा येईल. अथांग जनसमुदाय जमा झाला होता भगवंताला पाहण्याकरिता. आणि इकडे लगेच ताबडतोब त्या ठिकाणी महाराज भगवान रथात बसून आले. आणि रथात बसून आल्यानंतर त्या ठिकाणी गावामध्ये प्रवेश केला. सगळे लोक भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत होते. सर्वांना आनंद वाटत होता देवाला. पण भगवान मात्र खिन्न होता, सर्वांकडे पाहत होता. समोर वाद्य वाजत होते, मंगल वाद्य वाजत होते, भगवंताचं स्वागत होत होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण भगवंताचं लक्ष मात्र त्या वाद्यांकडे नव्हतं. भगवान कुठेतरी पाहत होता, कोणाला तरी शोधत होता. कोणाला शोधत असेल, जसा भक्त रात्रंदिवस भगवंताला शोधत राहतो ना. भक्ताचं अंतकरण सगळ्यांना कळतं, पण भगवंताचं अंतकरण कोणाला कळतं. भगवानही भक्तांना शोधत असतो महाराज, सारखा भक्तांच्या अवतीभोवती असतो. तुम्हाला सांगू, तो दिसत नसला तरी त्याच्या अस्तित्वाला डावलत जाऊ नका. अरे फार वाईट वाईट प्रसंगांमधून सहज बाहेर काढतो. त्याचा पावला पावलाला अनुभव येतो. प्रत्येक क्षणाला अशी जाणीव होते कुणीतरी माझ्याजवळ उभा आहे आणि मला सांभाळताय. फक्त अनुभव घेणारा असला पाहिजे. जर अनुभव घेणारा नसेल तर त्याला कसं कळेल. म्हणून त्या ठिकाणी भगवान भक्तांना शोधत असतो. भगवान शोधू लागले, दूर त्या ठिकाणी पाहतायत. कोणाला कळत नव्हतं भगवान का पाहतायत असे, पण भगवान काकांना शोधत होते. या गर्दीमध्ये कुठे विदुर काका दिसत आहेत का. आणि विदुर काका आणि सुलभादेवी दोघे जण एका कोपऱ्यात जाऊन उभे होते, दूर उभे होते, हात जोडलेले होते आणि डोळे भरून भगवंताला पाहत होते. दुरून मनोमन त्या ठिकाणी म्हणत होते, देवा तू नाही आम्हाला भेटलास तरी चालेल, तू नाही आमच्या घरी आलास तरी चालेल, तू नाही आमच्या घरी येऊन जेवण केलंस तरी चालेल, पण एक विनंती आहे देवा, एकदा आमच्याकडे डोळे भरून बघ ना. तुझी एक नजर आम्हाला हवी आहे रे. एकदा आमच्याकडे बघ ना कन्हैया. तू जर बघशील तर आमचं जीवन कृतार्थ होऊन जाईल, धन्य होईल, जीवनाची सफलता होईल. एक नजर दे ना कन्हैया, एकदा बघ ना रे. असं मनोमन त्या ठिकाणी म्हणत होते दोघेही पती पत्नी. कारण एक दिवसाची वाट पाहत नव्हते ना, 13 वर्षांपासून वाट पाहत होते. आणि कंदमुळं फळ खाऊन वाट पाहत होते. उपवास होता ना महाराज एवढ्या दिवसांचा, एक दिवस फळ खाऊन राहून दाखवा, नाही राहतायत. 13 वर्ष कसे राहिले असतील. आणि आर्त अंतकरणात होतं भगवंताला पाहण्याचं. भगवानही शोधत होते आणि चमत्कार घडला. पाहता पाहता भगवान आणि विदुर काका दोघांची नजरानजर झाली, दृष्टादृष्ट झाले. विदुर काकांकडे पाहिलं देवानं. पाहिल्यानंतर भगवान माझ्याकडे पाहतोय, केवढा आनंद झाला. आनंद विभोर झाले. देवानं फक्त पाहिलं नाही, फक्त पाहिलं नाही, त्याचा स्वभाव आहे तिरकं पाहणं. तिरकं पाहणं, त्यानंतर थोडं हसणं, स्मित हास्य करणं, आणि हसल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा भक्ताला आपलंसं करून घेणं. यानं विदुर काकांकडे पाहिलं तिरक्या नजरेनं, पाहून थोडंसं स्मित हास्य केलं आणि स्मित हास्य करून त्या ठिकाणी डोळ्यानंच नजरेनंच खुणावलं, या इकडे या. अरे देव मला बोलावतोय, देव मला बोलावतोय. सुलभा देवानं मला बोलावलं. घाई घाईनं त्या ठिकाणी पळतच निघाले, लोकांमधून रस्ता काढत जात आहेत. देव मला बोलावतोय, सरका जाऊ द्या.
घाई घाईने रथाच्या जवळ गेले महाराज. भगवान रथात उभा आहे. विदुर काका त्या ठिकाणी रथाच्या जवळ उभे राहिले. भगवंताकडे पाहतायत, हात जोडलेले आहेत. अंतकरणामध्ये त्या ठिकाणी भाव प्रगट झाला. देवा, केवढ्या दिवसापासून तुला पाहण्याचा अर्थ पोटात आहे रे. तू आज मला दिसलास, माझं भाग्य उदयाला आलं, मी धन्य झालो. भगवंतानं त्या ठिकाणी विदुर काकांकडे पाहिलं. दोघे स्तब्ध आहेत. आणि पुढच्या क्षणाला भगवान विदुर काकांकडे पाहून त्या ठिकाणी बोलू लागला, काका तुम्ही कुशल मंगल तर आहात ना. काका काका शब्द उच्चारला आणि विदुर काकांचं हृदय त्या ठिकाणी मोठं झालं. महाराज, अरे सगळं जग मला दासीपुत्र म्हणतं, दासीपुत्र म्हणून हिणवताय. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा भगवान, त्यानं तोंड भरून माझी चौकशी करावी आणि चौकशी करून पुन्हा त्या ठिकाणी म्हणावं काका. हा काका शब्द फार मोठा वाटला महाराज विदुर काकांना. देव बोलतो ना आपल्या बरोबर, बोला ना त्याच्या बरोबर. तुम्ही केवढा दयाळू आहे, केवढा कृपाळू आहे. बोलत राहा, बोलत राहा. एक दिवस असा येईल, स्वतःहून तुमच्या समोर प्रगट होईल आणि तुम्हाला म्हणेल, भक्ता का बोलत नाहीस रे, बोल ना माझ्या बरोबर. बोलतो काका म्हणून त्या ठिकाणी हाक मारली. देवा, मी फार सुखात आहे. काही सुख नव्हतं महाराज, काही सुख नव्हतं, सगळं दुःखच होतं. दुःखाशिवाय काही नव्हतं जीवनामध्ये. दासीपुत्र म्हणून सगळेजण हिनवंत होतेच होते. गावाच्या बाहेर राहावं लागत होतं, पर्णकुटी करून राहत होते. दुर्योधन केवढा दुःख देत होता, दुःखच होतं. पण भक्त असे असतात ना, आपल्या आराध्य देवाला, इष्ट देवतेला कधी स्वतःचं दुःख सांगत नाहीत. काही गरज वाटत नाही दुःख सांगायची. त्यांना असं वाटतं, देवाला वाटतंय मी असंच राहावं, देवाला वाटतं ना असं राहावं. कोणताही प्रसंग जीवनात जर त्या ठिकाणी आला ना, तर त्या ठिकाणी माणसाने असं म्हणत जावं की भगवंताला वाटतं मी असं राहावं, मी असं राहावं, भगवंताची इच्छा आहे. शिकण्यासारखं आहे महाराज संतांच्या चरित्रातून. हे चरित्र पाहिल्यावर आपल्यासारखा सामान्य मनुष्य सुद्धा तसं वागण्याचा प्रयत्न करू शकतो. मग त्याच्या जीवनातही त्या ठिकाणी सुख येईल, समाधान येईल. काकांना काही त्या ठिकाणी सुख नव्हतं तरी म्हटले मी सुखात आहे. मग भगवान म्हणले सगळं ठीकठाक जर आहे ना, तर ऐका, मी तुमच्या घरी जेवायला येणार आहे. मनातलं जाणलं आणि जेवायला यायची तयारी दाखवली. आणखी सांगू, भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रेम वाढू लागलं की भगवंताला भूक लागत असते. देव केव्हा खातो, जेव्हा भक्ताच्या अंतकरणात प्रेम वाढतं तेव्हा. आपणही नैवेद्य दाखवतो पण डुंकूनही पाहत नाही त्याच्याकडे. का? आपल्याकडे प्रेम कुठं आहे? नैवेद्य खाणे इतकं. आपण प्रेमानं जर भगवंताला तो नैवेद्य भरवण्याचा प्रयत्न करता, भगवान खाईल. लोक म्हणतात देव खात नाही, लोक कहते भगवान खाते नाही. अरे खाते नाही क्या? शबरी सारखं तुम्ही खाऊ घालत नाही. बेर शबरी के जैसे खिलाते नाही. खाऊ घालत नाही म्हणून खात नाही. खाऊ घालून बघा. मी येतो म्हणे, तुमच्याकडे जेवायला मला यायचंय. काकांना फार आनंद झाला. धावत धावतच निघाले. पत्नीला सांगायला, काय केलंस काय? भगवान आपल्या घरी जेवायला येणार आहे. तू विचारत होतीस ना देव घरी येईल का, देव जेवेल का? हो, देव आपल्या घरी येणार आहे, जेवण करणार आहे. फार आनंद झाला महाराज. गाई गाई सुलभादेवी घराकडे त्या ठिकाणी पळतच निघाली, पर्णकुटीच्या दिशेने, झोपडीच्या दिशेने. विदुर काकांनी तिला सांगितलं, असं आहे मी जरा बाजारात जाऊन येतो. जरी आपल्याकडे काही धन नसलं तरी सुद्धा उसनवारी करून काहीतरी घेऊन येतो, मेवा मिठाई देवाला खाण्याकरिता. तू तोपर्यंत त्या ठिकाणी घरातले सगळे आवरासावर कर. बाई घरी गेली आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात आधी तिनं भिंती सारवून घेतल्या. स्वच्छ करायचं ना बघा, घर स्वच्छ करावं ते कसं, कुठून सुरू केलं पाहिजे हे पण भागवतात पाहायला मिळतं. भिंती सारवून घेतल्या. भिंतीचं सारवण त्या ठिकाणी झालं की मग भुई सारवण घेतली. भुई सारवण घेतली. त्यानंतर त्या ठिकाणी मध्ये सडा समार्जन केलं. तुळशी वृंदावनाला त्या ठिकाणी चांगल्यापैकी सारवलं आणि उंच असणार एक आसन तयार केलं. एक पाण्याची परात आणून ठेवली. पाण्याचं त्या ठिकाणी गडवा भरून ठेवलं. एक परात जवळ आणून ठेवली आणि तात्कालीन फलं, कदलीची फलं, कदली म्हणजे केळी, केळीची फळं आणून ठेवली. 1 डझन केळी आणून ठेवली. देव येईल आणि केळी खाईल. तुम्ही सर्वजण सतत हे ऐकत असता, पण पुन्हा ऐका. कधीतरी ऐकण्यापेक्षा रोज ऐका. यानं जर भगवंताविषयी प्रेम पोटात निर्माण होत असेल तर काय ऐकू नये. ते प्रेम तयार होण्याकरिता त्या ठिकाणी फार सायास करावे लागतात महाराज. सगळं काही जगात मिळतं पण देवाचं प्रेम देवानं कृपा केल्याशिवाय मिळत नाही.
कारण त्या ठिकाणी भक्तिप्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तो ज्ञानी जरी झाला आणि जीवनमुक्त जरी झाला आत्मनिष्ठ जरी झाला तरी सुद्धा त्याला भक्ती सुख मिळत नाही. केव्हा मिळतं? तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं कृपा केली तरच प्राप्त होतं असं नाही मिळत. म्हणून देवानं कृपा केली तर मिळतं. म्हणून वाट पाहत होते देवाची. विदुर काका तिकडे त्या ठिकाणी काहीतरी आणण्याकरिता गेले. इकडे भगवान हस्तिनापुरामध्ये त्या ठिकाणी जाऊन दुर्योधनाच्या राजपाटामध्ये जाऊन पोहोचले. दुर्योधनानं भगवंताचं स्वागत केलं. या देवा या देवा या म्हणू लागला. म्हणे बसा ना, तुम्हाला बसण्याकरिता आसन घातलंय, बसा देवा. तो म्हणला बसायला नाही आलो. उद्धवजी बरोबर होते देवाच्या. म्हणे सांग माझ्या पांडवांना त्यांचं राज्य देतोस की नाही? म्हणला देत नाही. नंतर म्हटलं अरे नाही राज्य द्यायचं तर निदान 4-5 गावं दे, त्या सुखी राहतील. देत नाही म्हटलं. एखादं गाव तरी दे. म्हणे 1 गाव पण देत नाही. आणि तू म्हणतोस ना तर ऐकून घे म्हणे कन्हैया. देवाला म्हणू लागला कृष्ण ऐक, हे केशव ऐक, सुच्चा मार्गे नैव दश्यामी विना युद्धेन केशव. सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा देणार नाही बिगर युद्धाची. युद्ध करावं लागेल तरच देईन असं सांगितलं महाराज. भगवान म्हटलं ठीक आहे, युद्ध पाहिजे ना तुला, मग तुझा कार्यक्रम करतो. हा देव कृष्णनीती आहे, त्याला सगळं काय करता येतं महाराज. त्यानं ठाणलं मनामध्ये याचं काय करायचं. मग तो औपचारिकता करू लागला. देवा जेवण करून जाणार. हे तुझ्या घरचं खात नाही म्हणलं. माझ्या भक्तांचा विरोध करतोस आणि तुझं अन्न खाईल का? दुराचार्याच्या घरचं खात जाऊ नये महाराज कधी. खात नाही म्हटलं चल जातो. मला विदुर काकांच्या घरचं आमंत्रण आहे. आमंत्रण आहे म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी खदखदून हसला दुर्योधन. म्हटलं त्याची स्वतःचीच खाण्यापिण्याची पंचायत आणि त्याच्या घरी चालला सोयी जेवायला. स्वतःला काय खायला ना तुला काय खाऊ घालेल. दासीपुत्र आहे तो. दासीपुत्र म्हणत होता दुर्योधन विदुर काकांना. विदुर काकांना त्याची खंतच होती महाराज सततच दासीपुत्र म्हटल्याची. हा दुर्योधन सततच म्हणायचा. सभेमध्ये विदुर काका आले की म्हणायचं या दासीपुत्र. दासीपुत्र म्हटलं की काकांना वाईट वाटायचं. एकदा देवानं पाहिलं म्हणे विदुर काका नाराज दिसता. काय झालं म्हणे काय सांगू देवा. हा दुर्योधन त्या ठिकाणी एवढा वाईट आहे. मी सभेमध्ये आलो की मला म्हणतो या दासीपुत्र. भगवान म्हटले तुम्हाला वाईट वाटतं ना, मग एक काम करा. तो म्हटला नाही या दासीपुत्रा की तुम्ही त्याला म्हणायचं आलो गध्याच्या पुत्रा. हे गध्याच्या पुत्रा काय ते विदुर काकांना माहित नव्हतं. म्हणजे काय म्हणे तुला माहित नाही विदुरा. असं आहे याची आई आहे ना महाराज दुर्योधनाची, तिचं नाव आहे गांधारी. सुबल राजाची कन्या. ती गांधार देशातून आणली होती. गांधार देश म्हणजे अफगाणिस्तान. इथं भारतात मिळत नव्हती म्हणून अफगाणिस्तानात गेला होता. अंध होता ना, त्याला कोणी मुलगी देत नव्हतं. तो अंध होता म्हणून त्याला कोणी मुलगी देत नव्हतं आणि तिला कोणी नवरा देत नव्हतं. का बरं? तिच्या पत्रिकेत त्या ठिकाणी लिहिलं होतं बोहल्यावर वैधव्य येईल म्हणून. मग हे पाहण्याकरिता गेले नवरी आणि पसंत पडली. म्हणजे आता यांना काय पसंतीच त्या ठिकाणी कोणी देतच नव्हतं. काय करायचं? पसंती झाली म्हणे आम्ही तयार आहोत लग्न करायला. ते म्हणे पण आमचे गट आहे. लग्नाच्या आधी त्या ठिकाणी 1 तासभर एक विधी आम्हाला करायचा आहे आतमध्ये आणि मग तो विधी झाला की आम्ही लग्न करू. म्हणजे 1 तास काय 2 तास विधी करा सांगून टाकलं. मग ते आधी घरात नेलं त्या गांधारीला. तिच्या समोर त्या ठिकाणी गाढव आणलं. गाढवाला हळद लावली, त्याला बाशिंग बांधलं, त्याला बोहल्यावर उभं केलं, अंतरपाट मध्ये धरला. सगळे मंगलाष्टक झाली आणि मंगलाष्टक होऊन अंतरपाट बाजूला गेल्याबरोबर धाडकन गाढव मरून पडलं महाराज. बोहल्यावरच तिला वैधव्य प्राप्त झालं. तो गाढव तिचा नवरा. तशीच नवरी उचलली बाहेर आणली, धृतराष्ट्राबरोबर लग्न लावलं. त्याला काय माहिती कसं झालं. मग तिचा खरा त्या ठिकाणी पती तो गाढव आहे. म्हणून त्या ठिकाणी दुर्योधनाला हे माहित होतं असं घडलंय म्हणून विदुर काकांनी त्या ठिकाणी दुसऱ्यांदा म्हटलं या दासीपुत्रा. हे म्हणले आलो का त्याच्या पुत्रा. परत म्हटलंच नाही दासीपुत्रा. ते कसं काय म्हणेल. त्याला त्या ठिकाणी चांगल्यापैकी शिक्षा झाली ना महाराज. त्याला कळालं अरे यांना तर माहिती आहे हे असं आहे म्हणून. इकडे भगवान त्या ठिकाणी म्हणू लागले दुर्योधना तुझ्या घरचं अन्न खात नाही, चल मी जातो निघून. विदुराच्या घरी मला जायचंय. उद्धवजी जवळ होते ना. उद्धवाला त्या ठिकाणी पाहिलं म्हणे उद्धवा चल विदुरा घर जावे. विदुराच्या घरी त्या ठिकाणी जाण्याकरिता निघाले महाराज. चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा. पटपट ओढू लागले चल विदुराच्या घरी जायचं. याच्या घरी क्षणभर थांबायचं नाही. देवानं डोळे लाल केले महाराज. गाय रथात बसले आणि विदुर काकांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी आले. बाईनं सगळं घर आवरलं होतं
आणि सगळं घर आवरून झाल्यानंतर स्वतःला स्वच्छ करण्याकरिता त्या ठिकाणी स्नानगृहात गेली होती. दरवाजाला त्या ठिकाणी कडी घातली होती घराच्या आणि स्नानगृहात गेली होती स्नान करण्याकरिता. माती आणली होती कटोरा भरून माती, आणि ती माती त्या ठिकाणी सगळ्या अंगाला लावायची होती. केसांमध्ये पण माती भरली होती. स्वच्छ व्हायचंय ना. गरिबीच एवढी होती की शिके काही सुद्धा मिळाली नव्हती डोक्यात घालायला. शॅम्पूची तर गोष्ट लांबच राहिली, शिके काही सुद्धा मिळत नव्हती. माती डोक्यात त्या ठिकाणी घातली होती आणि सगळ्या अंगाला त्या ठिकाणी माती लावली होती. स्नान करायचं, स्वच्छ व्हायचं म्हणून. आणि अंगावर त्या ठिकाणी पाणी घेतलं. अंगावरचे वस्त्र ओले झाले वस्त्र. आणि स्नान करायला सुरुवात केली नाही कुठे, डोक्यामध्ये घातलेल्या मातीचा चिखल झाला. आणि आता त्या ठिकाणी स्नान पूर्ण करायचं इतक्यात भगवान जाऊन पोहोचले. दरवाजा बंद होता. देवाने त्या ठिकाणी दरवाजा वाजवला. छोटस घर होतं. दरवाजा वाजल्याचा आवाज आला आणि आवाज आल्याबरोबर बाईनं त्या ठिकाणी विचारलं कोण आहे. मोठ्यानं विचारलं कोण आहे. भगवंताना तिला उत्तर दिलं महाराज कृष्ण. भगवान म्हटले कृष्ण. हे कृष्ण शब्द त्या ठिकाणी ऐकल्याबरोबर कृष्ण शब्दानं तिच्या कानात प्रवेश केला आणि एका क्षणात बाई सगळं काही विसरली. मी कुठे आहे, मी काय करते आहे, कोणत्या अवस्थेत आहे, काही आठवणीत राहिलं नाही. स्नान करता करता स्नानगृहातून तशीच त्या ठिकाणी खाडकन उठून उभी राहिली आणि पळतच निघाली महाराज. सगळ्या अंगाचा त्या ठिकाणी चिखल गळतोय, केसांमधून चिखल गळतोय, वस्त्र अंगावरचे ओले झालेले आहेत. गायगाय दरवाजापर्यंत गेली. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर त्या ठिकाणी पाहिलं अरे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा भगवान डोळ्यासमोर उभा दिसला. अरे अनंत जन्माचा अर्थ अंत करण्यात होता ना महाराज. देवाला पाहण्याचं आनंदाले मन प्रेमे पाझरते लोचन. मन आनंदित झालं. डोळ्याला प्रेमाश्रू येऊ लागले. भगवान आला, देवघर आला, देवघर आला. काय करावं काही सुचेना. घाई पुढे सरसावली. भगवंताचा हात पकडला. या देवा, या देवा, या देवा. फरफट तोडू लागली देवाला. उद्धवजी पाहतच उभे राहिले दारात. उद्धवजी मात्र आतमध्ये गेले नाही. देवाला मात्र फरफटत आतमध्ये ओढत नेलं तिला. उंच आसन घातलं होतं ना देवाला बसायला. काय करावं काही सुचत नाही. स्वतःच उंच आसनावर जाऊन बसले. भगवान बसले तिच्या समोर मांडी घालून. भगवान गंमत पाहतायत नव्हे. भगवान याचीच अपेक्षा करतो. ऐकतात ना तुम्ही सगळेजण. देवाला काय पाहिजे, हेच पाहिजे. देवाला फार प्रिय आहे महाराज हे स्वतःला विसरणं. खाली बसला भगवान मांडी घालून. तिच्या मुखारविंदाकडे पाहतोय. बाई स्वतःला विसरली. तिची अवस्थाच काही विलक्षण झाली. आणि मग पाहता पाहता तिनं त्या ठिकाणी महाराज केळीची फळं जवळ आणून ठेवली होती ना. एक एक केळी हातामध्ये घेऊ लागली. केळीचं टरफल वेगळं करू लागली आणि गाभा स्वतः खाऊ लागली आणि टरफल देवाच्या हातात देऊ लागली. खा देवा, खा देवा. उलट झालं ना महाराज सगळं. गाभा स्वतःच खाते आहे केळीचा आणि टरफल देवाच्या हातात दिलं. भगवंताने टरफल नाही पाहिलं. मग तिच्या मुखारविंदाकडे भगवान पाहतच राहिले आणि पाहता पाहता टरफल खाऊ लागले. कधी खायलाच मिळालं नव्हतं तसं. खातो ना महाराज, पण खाऊ घालणार असला पाहिजे. खाऊ घातलं पाहिजे. खातो. एक टरफल खाल्लं, दुसरं खाल्लं, तिसरं खाल्लं, चौथं खाल्लं. 10 टरफल खाऊन झाले. एका डझनात किती असतात केळी? 12. 2च शिल्लक राहिले होते. इतक्यात विदुर काका आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी उद्धवजी दारात उभे होते. उद्धवाला विचारलं अरे उद्धवजी तुम्ही कधी आलात? भगवान पण आले का? हो म्हणे आले भगवान. कुठे आहेत भगवान? ते आतमध्ये गेले. मग तुम्ही का नाही गेला आतमध्ये? आमच्यात काय गोशा पद्धत नाही. म्हणले गोशा नसलं तर हे असं म्हणे कसं आहे. म्हणून त्या ठिकाणी घरातून डोकून पाहिलं महाराज आतमध्ये आणि डोकून पाहिलं तर दिसलं बाई उंच आसनावर बसली होती. सगळ्या केसांमध्ये त्या ठिकाणी माती भरली होती. अंगावरचे वस्त्र ओले झाले होते. भगवान खाली बसले होते. स्वतः गाभा खात होती आणि भगवंताला टरफल खायला देत होते. क्षणभर त्या ठिकाणी वाईट वाटलं, पण दुसऱ्या क्षणाला त्या ठिकाणी तिच्या अंतःकरणातला भाव कळाला. ही स्नान करता करता आली आणि स्वतःला विसरली. तिने का विसरू नये? का विसरू नये? तिची काय 1 दिवसाची तपश्चर्या आहे? तिच्या तपश्चर्याला विदुर काकांशिवाय दुसरं कोण ओळखत होतं महाराज? 12-13 वर्षांपासून डोळ्यात प्राण आणून भगवंताची वाट पाहत होती. एवढ्या दिवसांपासून भगवान घरी यावा, भगवान घरी यावा अशी अपेक्षा होती.
आणि जगाचा मालक घरी आल्यानंतर अशी अवस्था का होऊ नये म्हणून अशी अवस्था तिची झाली. विदुरांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद झाला. माझी पत्नी त्या ठिकाणी भावसमाधीत निघून गेली. पण भगवान टरफल खातो याचं दुःख झालं. घाई घाई पुढे गेले. बाईचा हात पकडला. ए सावध हो, काय करतेस काय करतेस म्हटलं की बाई डचकली, जागी झाली, शुद्धीवर आली आणि पाहते तर त्या ठिकाणी विलक्षण अवस्थेत जाऊन बसली होती. आणि कळाला सगळा वृत्तांत मी काय करते आहे. लाजली आणि लाजून घाई घाई त्या ठिकाणी आतमध्ये गेली. स्नानगृहात स्नान केलं, वस्त्र परिधान केले आणि बाहेर आली. आणि आल्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला महाराज भगवंताच्या समोर. कन्हैया मी चुकले, मला क्षमा कर. मी चुकले रे देवा, मी तुला टरफल खाऊ घातली, मी तुला त्या ठिकाणी टरफल खाऊ घातली, मला क्षमा कर कन्हैया. भगवान म्हटले का की तू नाही चुकली, तू जे करतेस ते योग्य करतेस. अगं हे सगळे लोक त्या ठिकाणी परमार्थ करतायत, सगळं जग परमार्थ करताय. पांढरे कपडे घालून रुबाबात त्या ठिकाणी सगळ्या लोकांच्या समोर फिरतायत. मोठा मोठा गंध कपाळाला असतो, एवढी मोठी माळ असते की एखाद्याला फेकून मारलं तर त्याचा कान फुटेल, अशा माळा असतात. एवढा डामाडोला असतो, एवढा मोठा परमार्थ लोकांचा दिसतो. पण तू जसं स्वतःला विसरलीस ना, असं एकही विसरत नाही, कोणी विसरणार दिसत नाही. तू तर स्वतःला विसरलीस, माझ्याकरिता विसरलीस. मला माझ्याकरिता विसरणारं कोणीतरी पाहायला हवंय आणि ते मला तुझ्याकडे पाहायला मिळालं. तू धन्य आहेस. तुझा काही राग मला वाटला नाही, उलट त्या ठिकाणी तुझ्या अंतःकरणातला भाव, तो भावच मी त्या ठिकाणी सेवन करत असतो. टरफलांचं काही वाटत नाही, त्या टरफलांमधला भाव मी सेवन करत होतो. तुम्ही जर म्हणाल तुमचा देव काय खातो, तर आमच्याकडे त्याचं उत्तर आहे, आमचा देव भाव खातो. काय खातो देव? भाव खातो. फार भाव खातो महाराज. काय सांगा, रात्रंदिवस त्या ठिकाणी त्याला हाका मारल्या ना तरी सुद्धा समोर येत नाही. पोटामध्ये त्या ठिकाणी कालमेल होते. कधी कधी जगाकडे पाहिलं ना महाराज तर असं त्या ठिकाणी जगामध्ये विषमता पाहायला मिळते. सगळे स्वार्थी लोक पाहायला मिळतात, स्वतःच्या सुखाकरिता त्या ठिकाणी जगणारे लोक पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी कावरा बावरा होतो जीव. देवा कसे या कामाचं घातलं हे संसारी, कशाला या गर्तेत आणून अडकवलंस देवा. हे सगळे लोक विषयी आहेत. अरे संपत्ती करता, माना प्रतिष्ठे करता त्या ठिकाणी चरफडणारे लोक, यांच्यामध्ये मला आणून बसवलंस देवा. हे स्वतःच्या पोटाकरिता रडतायत, यांना त्या ठिकाणी धन पाहिजे, तू नको आहेस. धनाकरिता त्या ठिकाणी मरू लागले, पोट भरण्याकरिता मरू लागले, यांच्यात मला आणून घातलंस. कशाकरिता त्या ठिकाणी घालतोस रे? मला तुझं करून घे, जगाचं करून त्या ठिकाणी ठेवू नकोस. असे त्या ठिकाणी भक्त असतात महाराज. म्हणून मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुझ्यासारखे भक्त आवडतात. देवानं सांगितलं भाव खातो देव, भाव. ऐकण्यासारखं आहे. विदुर काकांनी मध्यस्थी केली, बंद करून टाकलं महाराज. काही चला चला म्हणे, जेवण करायचंय, भूक लागली असेल. आता याला कशाची भूक महाराज, 10-12 टरफलं खाल्ली होती केळीची, भूक कशाची लागली. पण चला म्हणे औपचारिकता, जेवण करायचंय. श्री बालाजीचा बेत होता. कुठून कुठून त्या ठिकाणी उसनवारी करून आणलं होतं. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, श्री बालाजी, हे सगळं आणलं होतं. मला ताट समोर ठेवलं होतं. आणि आता त्या ठिकाणी महाराज जेवायला बसले. विदुर काका समोर बसले, भगवान त्या ठिकाणी आसनावर बसले, जेवण करू लागले. एक घास त्या ठिकाणी भगवंतानं मिष्टान्नाचा घेतला, मुखामध्ये घातला. विदुर काका देवाच्या तोंडाकडे पाहतच राहिले. देवाने तोंडात घास घेतला, पण देवाच्या चेहऱ्यावरच्या कोणत्याच भूमिका बदलल्या नाहीत. आनंद झाल्यासारखा वाटला नाही, फार दुःख झाल्यासारखं वाटलं नाही. शांत त्या ठिकाणी मुद्रा होती. गोड खाल्ल्यानंतर बरं वाटावं ना, वा वा काय छान आहे नाही, असं सहज माणूस म्हणतो. असं म्हणण्याची अपेक्षा होती, पण काहीच बोलले नाहीत. भगवान काकांनी सहज त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. देवा काही चुकलं का? त्यातला काही गोडवा कमी वाटतोय का? तुम्हाला आवडलं नाही का? काय झालं नेमकं सांगा ना. भगवान म्हटले असं आहे, सगळं बरोबर आहे, पण मी शोधत होतो त्याच्यामध्ये टरफल खाताना जो आनंद मला मिळत होता तो याच्यात मला सापडतोय का? टरफल्यातली गोडी त्याच्यात मिळते का? ती शोधत होतो. ती गोडी याच्यात सापडली नाही, टरफलात होती. असंच आहे भगवान. आपण सतत ऐकत असता. परत एकदा ऐका, रामायणातला प्रसंग सांगतो. ज्यावेळेला भगवान शबरीच्या घरी गेले ना, सगळं नाही सांगायचं, छोटासा वृत्तांत सांगायचा म्हणून सांगतो. शबरीच्या घरी गेले, तिने तात्कालीन फळं आणली होती महाराज. बोरं जमा करून आणली होती. शबरीची बोरं 2 द्रोणात भरून ठेवली होती. कारण दोघे जण होते ना, राम आणि लक्ष्मण, दोघे जण आले होते. दोघांकरता ते बोरं आणले होते.
भगवान आले, स्वागत सत्कार झाला आणि ते द्रोण आपल्या हातात घेतले आणि शबरी त्या ठिकाणी गेले दोघांच्या समोर. दोघांच्या हातात 2 द्रोण दिले. देवा खा ना, देवा खा ना. भगवंतानं शबरीच्या मुखाकडे पाहायला सुरुवात केली आणि पाहता पाहता बोरांकडे पाहिलंच नाही, बोरं खायला सुरुवात केली. लक्ष्मणानं त्या ठिकाणी पाहिलं, द्रोण आपल्या हातात दिले. काय आहे द्रोणामध्ये? त्या द्रोणात बोरं होतं आणि ते बोरं पण कुरतडलेली बोरं होती, कुरतडलेली होती, उष्ट केलेली होती. लक्ष्मणानं विचारलं, आजी हे बोरं असे कुरतडले कुणी का? म्हणे मीच कुरतडले. का कुरतडले? ती आनंदानं सांगू लागली, मीच कुरतडले बाळा. का बरं कुरतडले? अरे ते आंबट आहेत का, ते किडकी आहेत का पाहायला नको? देवाला द्यायचे मग त्या ठिकाणी चांगले द्यायला नको? मग चाखून पाहिले कसे गोड आहेत का, आंबट आहेत, चांगले आहेत की किडकी आहेत, हे सगळं पाहिलं. लक्ष्मण म्हटलं, हे बोरं तू कुरतडले? म्हणे हो. तिच्या मुखकमलाकडे पाहिलं, म्हणे आजी हे बोरं तो कुरतडले? म्हणे हो. तू दात कधी घासले होतेस का आजी? लक्ष्मण विचारतोय. ते म्हणे आमच्या जातीत दात घासीत नाहीत बाळा. आता दात घासलेच नाही. तुझं वय किती आहे? म्हणे 80 वर्षाचं. मग एवढी 80 वर्षाची झाली, अजून एकदाही दात घासले नाही? म्हणे एकदा घासले नाही. मग हे बोरं तू कुरतडले तुझ्या दातांनी? म्हणे माझ्याच दातांनी. आता लक्ष्मण बोरांकडे पाहू लागला आणि तिच्या दाताकडे पाहू लागला. बोराकडे पाहतो, दातांकडे पाहतो, बोरांकडे पाहतो, दातांकडे पाहतो आणि पाहता पाहता बोरांकडे पाहून त्या ठिकाणी महाराज त्याला वकारी झाली, वकारी घालू लागला. नकळत त्या ठिकाणी इकडे इकडे पाहिलं ना, असं 2 हातात घेतलं आणि मागे टाकून दिले. एकही बोर लक्ष्मणानं खाल्लं नाही. पण माझ्या राघवानं मात्र त्या ठिकाणी काहीच पाहिलं नाही. बोरं खाऊ लागला भगवान आणि खातोय. बोरं खाण्याची पद्धत असते, वरचं खाऊन टाकायचं असतं, गुटली म्हणजे बी बाहेर टाकून द्यायची असते. भगवंतानं बिया सुद्धा बाहेर टाकल्या नाही, बियांसहित बोरं खाऊन घेतली. संतुष्ट आहे भगवान. लक्ष्मणानं आश्चर्य केलं, बघा याला जसं खायला मिळत नाही, बियांसहित बोरं खाऊन घेतले. ज्या वेळेला त्या ठिकाणी भगवान विजयी होऊन गेले, रावणाला त्या ठिकाणी मारलं, पुन्हा एकदा गेले आपल्या अयोध्या नगरीमध्ये, एका राजानं त्या ठिकाणी भगवंताला जेवायचं आमंत्रण दिलं. म्हणे तुम्ही एवढं दुःख सहन करून आलात, या देवा जेवायला. जेवायला त्या ठिकाणी भगवान गेले, जेवायला बसले. लक्ष्मण दादा जवळच बसले शेजारी. पंगत त्या ठिकाणी वाढली आणि फार सुंदर पक्वान्न त्या ठिकाणी होते. ते पक्वान्न त्या ठिकाणी असताना भगवंतानं त्या ठिकाणी एक पक्वान्नाचा घास आपल्या हातात घेतला आणि मुखारविंदामध्ये घातला. तोंडात घास घातल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान स्तब्ध झाले, काही बोलत नव्हते आणि घाईघाई त्या ठिकाणी माझ्या राघवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. चक्रवर्ती सम्राट असतो ना, त्याच्या डोळ्यातला अश्रुबिंदू जमिनीवर पडू नये म्हणून लक्ष्मणानं त्या ठिकाणी पाहिलं, दादा रडतायत. घाईघाईनं हात समोर केला आणि तळ हातावर अश्रुबिंदू घेतला आणि रामप्रभूंच्या मुखाकडे पाहून लक्ष्मण विचारू लागला, दादा तुम्ही रडता? काय झालं रडायला, मला सांगा ना. प्रभू बोलू लागले, लक्ष्मणा माझ्या शबरीचे बोरं किती गोड होते नाही का रे? पक्वान्न खात असताना आणि बोरांची आठवण त्या ठिकाणी करावी. केवढा जगदानी आहे भगवान, नाही केवढं भक्तांवर प्रेम करतो. अरे त्याच्यावर प्रेम करून बघा, थोडस प्रेम करा ना, माझ्या श्यामसुंदरावर प्रेम करा. ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना सांगताय, लक्षपूर्वक ऐका. गाते श्रुते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्यिते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकला ते विनवणी, सगळ्यांना विनवणी करतोय. करा विठ्ठल स्मरण, माझ्या भगवंताचं स्मरण करा, त्याच्यावर प्रेम करा, प्रेम करा. त्याच्यावर प्रेम केल्यानं भगवान त्या ठिकाणी आपला होत असतो. विदुर काकांनी त्या ठिकाणी महाराज भगवंताला खाऊ घातलं, संतुष्ट झाले. भगवंताकडून कळालं आता युद्ध होणार आहे, कौरव पांडवांमध्ये युद्ध होणार आहे. हे विदुर काकांच्या कानामध्ये शब्द पडले आणि काकांना असं वाटलं, अरे माझ्या 2 भावांची मुलं एकमेकाबरोबर युद्ध करणार आहेत. आता त्या ठिकाणी इथे हस्तिनापुरात थांबता कामा नये. आपलं धनुष्य उचललं आणि धनुष्य उचलून त्या ठिकाणी महाराज निघाले. राजद्वाराच्या बाहेर धनुष्याने उभं केलं. का बरं धनुष्य राजद्वाराच्या बाहेर ठेवलं असेल? त्याचं कारण त्याच्यातून असा संकेत दिला की मी आता वनात जाणार आहे तीर्थयात्रा करण्याकरिता, मी दोघांच्याही बाजूने युद्ध करणार नाही, दोघेही मला सारखेच आहेत. समभाव विदुर काकांच्या अंतःकरणात आहे म्हणून धनुष्य ठेवून दिले आणि निघून गेले वनात तीर्थयात्रा करण्याकरिता. राजानं प्रश्न विचारला होता, विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता का गेले? त्याच्याकरिता एवढा मोठा वृत्तांत आपण ऐकला. विदुर चरित्र त्या ठिकाणी भागवतात आलं. महाराज मला वाटतं हे चरित्र त्या ठिकाणी रोज सांगा, हे मला फार प्रिय वाटतं. भीष्म चरित्र फार प्रिय वाटतं. या संतांचं चरित्र किती वर्णन करून सांगावं. या संतांच्या चरित्राकडे पाहिल्यावर माझी हरवलेली वस्तू मला सापडल्यासारखं वाटतंय. म्हणून हरपले आपण आपे पावे.
या संतात ते पाहता की वसावे म्हणून ऐकावे वाणावे तेच सदा सदैव ऐकत राहा सदैव सांगत राहा लोकांच्या समोर। ही कथा ऐकली ना आता उद्या जर वेळ मिळाला दिवसभर आपल्या कामात तर दुसऱ्या कोणाला तरी जे कथेला आले नाहीत त्यांना सांगा काल कथेमध्ये असं ऐकलं सगळं सांगा। सांगितल्याने कुठेतरी आपल्याही पोटात प्रेम तयार होईल। लक्षपूर्वक ऐका। विदुर काका वनाला त्या ठिकाणी निघून गेले आणि तीर्थयात्रेला त्या ठिकाणी निघून गेलेले असताना बराच काळ लोटला। यमुना नदीच्या काठावर त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत करत विदुर काका जाऊन पोहोचले। या कर्मधर्म संयोगाने तिथे जाऊन त्या ठिकाणी विदुर काकांना उद्धवाची भेट झाली। पुन्हा एकदा उद्धवजी महाराज तिथे भेटले। उद्धवजी महाराजांना त्या ठिकाणी पाहिल्यावर एवढा आनंद झाला। 4 मिले 64 खेले और 20 रहे करजोर, हरिजन से हरिजन मिले तो नाचे 7 करोड। 4 मिले याचे 2 हात आणि त्याचे 2 हात, 4 मिले 64 खेले 32 दोघांची त्या ठिकाणी प्रफुल्लित झाली। और 20 रहे करजोड, याचे 5 आणि याचे 5 10 आणि त्याचे 10 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले। 2 भक्त एकमेकाला त्या ठिकाणी भेटले। हरीचे जन भगवंताचे भक्त एकमेकाला भेटले। नाचे 7 करोड, 3.5 कोटी रोम आहेत म्हणतात आपल्या अंगावर। 2 भक्त एकमेकाला भेटले की 3.5 किती होतात? 7 कोटी। नाचे 7 करोड। 2 भक्त एकमेकाला भेटले, आनंद झाला दोघांनाही आणि संवाद सुरू झाला। दोघांची चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमध्ये त्या ठिकाणी महाराज बोलणं झालं। रात्रभर दोघांनी त्या ठिकाणी महाराज संवाद केला आणि या संवादामध्ये उद्धवजींकडून विदुर काकांना एक गोष्ट कळाली। ती म्हणजे अशी की भगवान निजधामाला निघून गेले, भगवान वैकुंठाला निघून गेले, भगवान स्वधामाला निघून गेले। ही गोष्ट उद्धवानं त्या ठिकाणी महाराज विदुर काकांना सांगितली। महाभारती युद्ध झालं। या युद्धामध्ये कौरव मारले गेले, पांडवांचा विजय झाला, भगवंतानं दुष्टांचा संहार केला, सगळी कामं आटोपून भगवान निजधामाला निघून गेले। ही सगळीची सगळी त्या ठिकाणी कथा उद्धवजी महाराजांनी विदुर काकांना सांगितली। रात्रभर दोघे जण बसून भगवंताच्या बाललीलांविषयी चर्चा करत होते। भगवंताविषयी ऐकलं आणि ऐकून झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज शेवटी उद्धवजी महाराजांनी त्या ठिकाणी विदुर काकांना निरोप सांगितला। म्हणे विदुरजी ऐका, भगवान निजधामाला गेला गोष्ट खरी आहे, पण भगवान निजधामाला जाताना त्या ठिकाणी सांगून गेला आणि काय, मी आणि मैत्रेय ऋषी उद्धवजी म्हणतात आम्ही दोघे त्या ठिकाणी भगवंत निर्वाण होत असताना तिथे त्या ठिकाणी होतो, जवळ भगवंताचे होतो। भगवंतानं आम्हाला दोघांना तत्वज्ञान सांगितलं आणि तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर त्या ठिकाणी निजधामाला जाताना भगवंतानं तुमची आठवण केली। भगवान म्हटले मैत्रेय ऋषींना, मैत्रेया मी आता जाणार आहे, पण माझा विदुर फार भोळा भावडा आहे रे, त्याला माझ्याशिवाय जगात दुसरं कोणी नाही। जे तत्वज्ञान मी तुला सांगितलंय ना, हे तत्वज्ञान तू माझ्या विदुराला नक्की सांगा। मैत्रेयजींना त्या ठिकाणी भगवान सांगू लागले। आपण त्या ठिकाणी मरतो ना महाराज, सांसारिक माणसं मरताना कशा कशाची आठवण करतो? अरे सगळ्या जगाची आठवण करतो, बायका पोरांची आठवण करतो, धनाची आठवण करतो, संपत्तीची आठवण करतो, सगळ्या गोष्टींची आठवण करतो। पण जगाचा मालक या जगाचा निरोप घेताना आठवण कोणाची करतो जरा ऐका ना। ज्याला सगळं जग दासीपुत्र म्हणतं अशा विदुर काकांची आठवण भगवंतानं केली। विदुर काकांना अंतकरण पिळवटून आलं, धाडकन त्या ठिकाणी जमिनीवर बसले आणि उद्धवाकडे पाहतच राहिले। उद्धवजी काय सांगतात? भगवान निजधामाला जाताना माझी आठवण करत होते, मला ज्ञान सांगा म्हणत होते। केवढं प्रेम भगवान माझ्यावर करतोय। भगवंताच्या प्रेमाचा पडसाद ज्या वेळेला जीवनामध्ये येतो ना महाराज, त्यावेळेला भक्ताला त्याची जाणीव होते। भक्ताच्या मुखातून सहज शब्द येतात, हे प्रभु आपकी दया से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, प्रभु आपकी दया से सब काम हो रहा है। हे प्रभु तुमच्या कृपेनं सगळ्या गोष्टी होतात। पथवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, प्रभु आपकी दया से सब काम हो रहा है। देव सांभाळतो त्यावेळेला त्याचा अनुभव येतो, भगवान सांभाळतोय। विदुराला कळालं मी केवढा भाग्यवान आहे, अरे माझ्या भगवंतानं त्या ठिकाणी माझी आठवण केली, माझी आठवण केली।
आणि एकदा नाही सांगितलं विदुरजी, तीनदा आठवण केली. तीनदा म्हणत होते भगवान मैत्रेय माझ्या विदुराला तत्वज्ञान नक्की सांग, नक्की सांग, नक्की सांग म्हणत होते. गायगाय विदुर काका विचारू लागले, उद्धवजी महाराज मला लवकर सांगा कुठे आहेत मैत्रेय ऋषी, मला त्यांना भेटायला जायचंय, गेलं पाहिजे, लवकरात लवकर सांगा ते कुठे आहेत. सांगितले हरिद्वार क्षेत्रात राहतात, जा. गायगाई त्या ठिकाणी विदुरजी हरिद्वार क्षेत्रामध्ये जाण्याकरिता निघाले. हरिद्वारामध्ये त्या ठिकाणी पर्णकुटी तयार करून मैत्रेय महाराज तिथे राहत होते. मैत्रेयांच्या आश्रमापर्यंत त्या ठिकाणी विदुर काका गेले आणि आश्रमामध्ये त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू लागले, का हो मैत्रेयजी इथेच राहतात का. मैत्रेय ऋषी स्वतःच बाहेर आले. म्हटले हो मीच आहे मैत्रेय, आपण. विदुर काका सांगू लागले, माझं नाव आहे विदुर. विदुर म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी मैत्रेय महाराज इतके आश्चर्यानं पाहू लागले, पाहतच राहिले. म्हणे काय झालं, एवढ्या आश्चर्यानं माझ्याकडे काय पाहतात. म्हणे काय सांगावं विदुरजी, मी केवढ्या दिवसांपासून तुमची वाट पाहतोय. कशाकरिता वाट पाहता हो. मला पाहायचं होतं विदुर नेमका कसा आहे, कसा दिसत असेल, कसा त्याचा भाव असेल, मला पाहायचं होतं. का पाहायचं होतं. पुन्हा तोच वृत्तांत सांगितला. माहिती आहे तुम्हाला, भगवान श्यामसुंदर ज्यावेळेला निजधामाला जात होते तेव्हा मी तिथे होतो. मला भगवंतानं त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगितलं आणि तत्वज्ञानाचा उपदेश त्या ठिकाणी केल्यानंतर भगवान जाऊ लागले. जाता जाता पुन्हा मला सांगू लागले, मैत्रेया मी आता जाणार आहे, मी अदृश्य होणार आहे, अंतर्धान होणार आहे, पण माझ्या विदुराला तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. माझा विदुर त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेला. तीर्थयात्रा करत करत नक्कीच कधीतरी हरिद्वार मध्ये येईल आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तो तुझ्या समोर येईल. त्याचा परिचय जर झाला ना मैत्रेया, तर माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग. त्याला कोणी सांगणार नाही रे, माझ्याशिवाय त्याला जगात दुसरं कोणी नाही. माझ्या भक्ताला त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. आता मी जातो आहे, माझी त्याची पुन्हा भेट होईल सांगता येत नाही, पण माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग. विदुर काकांना पाहिलं मैत्र्यानं, डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. केवढं तुमचं भाग्य आहे महाराज, भगवान निजधामाला जाताना तुमची आठवण करत होता. दोघांनी एकमेकाला त्या ठिकाणी कडकडून मिठी मारली. दोघं भक्त आहेत ना महाराज, भगवंताचं प्रेम दोघांच्या हृदयामध्ये प्रगट झालं आणि हाताला धरून त्या ठिकाणी आश्रमात नेलं. मैत्रेयजींनी विदुर काकांना बसण्याकरिता आसन दिलं. दोघे जण शांत बसून त्या ठिकाणी चर्चा करू लागले. भगवंताची आठवण आली आणि भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झाले महाराज.